की तू थांब, हे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं थांबव आणि या लोकांच्यावर तो आनंद होणार आहे त्याच्यावर तो थांबवलं. 1,24,000 की देव ऐकतो, देव ऐकतो. आणि देवाने काय केलं की त्या लोकांना थांबवलं. त्या दूतांना सांगितलं की थांबा जरा, मला 1,24,000 जे इस्रायल वंशातील लोक आहेत त्यांच्यावर मला शिक्का मारायचा आहे. हालेलुया. आणि मग देवाने काय केलं, ते सगळं थांबवलं. आमेन, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देतो. आमेन, हालेलुया. की परमेश्वराचं काम ज्यावेळेला तुम्ही काम करताना त्याला तुम्ही विश्वासाने करा. हालेलुया. विश्वासाने करा. आमेन, हालेलुया. कसं करा? विश्वासाने करा. हालेलुया. मी आनंदी का असतो माहितीये का? हालेलुया. मी आनंदी का असतो की आपल्या चर्च मध्ये वडील आहेत नाना. आमेन, हालेलुया. नानाला माहिती जय येशू. की मी आनंदी का असतो माहितीये का? आमेन, जय येशू. की मी ज्यावेळेला तुम्ही चर्चला येता मी सांगितले की तुम्ही पिशवी भरून घेऊन येऊ नका. किती लोक पिशवी भरून घेऊन येतात? पिशवी भरून आणले लोक हात वरती करा. पिशवी म्हणजे काय माहितीये का? समस्या. हालेलुया. समस्या, समस्या. माझं ही, माझं ती, आमचा ही. सोन्या रडतो, म्हणे रडतो, म्हणे असं करतो, सोने हिथं असं करतो, सोने तिथं तसं करतो, आणि असं करतो, असं करतो, वसीने ही केलं, ते असं केलं, ऐकतच नाही माझं कोण, हीच करतो, तीच करतो, ह्या असं नाही, ह्यात कसं निघायचं तर नाही. तू इथं देवाच्या मंदिरात आलेला आहेस. आमेन, हालेलुया. कसा आहे? आमेन. कसा आहे? मोकळा आहे, मोकळा आहे. आमेन, हालेलुया. कसा आहे? मोकळा आहे. अजिबात भरला येऊ नको. मोकळा आहे. आमेन. तू ज्या वेळेला मोकळा येशील ना त्यावेळेला भरलेला जाशील. इथून आशीर्वाद घेऊन जाणार. आमेन, हालेलुया. जय येशू. हालेलुया. मी परवा बसलो होतो, मी म्हणजे माझी साक्ष आहे. आमेन, हालेलुया. मी परवा बसलो होतो. मी लोकांना सांग, म्हणजे लोक ज्या वेळेला माझ्याकडे येतात ना, सांगतात की असं झालं तर झालं, हे सांगतात त्यावेळेला मी त्यांना कधी कळणार. देवानं असं शिक्षण दिले मला. आमेन, हालेलुया. हा कपडा आहे, लक्ष देऊन ऐका. मी बोलतो, लक्ष देऊन ऐका. हा कपडा आहे, तर हे फाटलेलं आहे. आमेन, हालेलुया. हालेलुया. फाटलेलं आहे तर मी किस्सा काढून नाही टाकणार. जय येशू. हे किस्सा काढून, हे फाटलं नाही, किस्सा इथं फाटलाय ना, तर हे किस्सा काढून नाही टाकणार. तर मी काय करणार, ह्या धाग्याचा काय उपयोग आहे, त्यातला एक एक धागा काढणार, त्याचा उपयोग काय काय होते बघणार. पण ते बळून पडले, ते किस्सा फाटलाय, काढून टाका. मी तसं नाही करत, अजिबात नाही. मग आता काय बटन निघले, मग बटन राहिलेले बटनाचा काय उपयोग होते ते बघायचं. जय येशू. हालेलुया. मग आता हे बटनाचं झालं, मग शर्टाचा दुसरा फाट राहिला, मग तिथं मग त्याचा काय उपयोग होते. आम्ही आता सगळंच फाटलं, आता कुठं नाही, जरा शिल्लक राहिले, ह्याचा काय उपयोग करायचा, ह्याला ठिकाणा लागायला उपयोग. हालेलुया. पण त्याला वेस्टेज अजिबात टाकायचा नाही. आणि परमेश्वरानं आपल्याला तसंच तारण दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. की सगळ्यांनी आमेन, हालेलुया. जय येशू. तुम्ही चर्चला का आला माहितीये का? किती लोक चर्चला का आला? येशूकडे का आला माहितीये? अजून एक नवीन मला प्रकटीकरण देवाने दिले. येशूकडे का आला माहितीये? जय येशू. येशूकडे का आला? तुम्ही का आला येशूकडे? म्हातारी माणसं जातात ना, कुठं पण जाऊ दे, जगात कुठं पण फिरतात, इकडे देवाला जा, तिकडे जा, इकडे जा, तिकडे जा, इकडे जा, ह्याला नमस्कार, त्याला नमस्कार. नाही, आमची पण आई करत होती, आम्ही पण करत होतो. जय येशू. आमचं माझा आजोबा अंकल खूप त्याच्या ते मसोबा, त्या मसोबाच्या मागं जायचं, तिथं रुपया चिटकवायचं. अंकल गुप्ता मसोबा माहितीये? की कुणाला माहितीये का अंकल गुप्ता मसोबा? जय येशू. हालेलुया. माग त्याला जाऊन रुपया चिटकवायचं. हालेलुया. आमच्या जाऊन चिटकवायचं, आपण चिटकवायचं. जय येशू. मग म्हणजे नवसात ना आम्ही म्हणायचं आम्ही. हालेलुया. म्हणजे तिथं जात होतो, इथं जात होतो, तिथं जात होतो, ह्याला नवाज कर, त्याला नवाज कर. आमेन. माहितीये तुम्हाला, हे नवाज करणं, तो देव चांगला आहे, तो असा आहे, त्याचा असा आहे, त्याचा असा आहे, हे जमत आहे ना, बरोबर आहे ना? हे का आलं माहितीये का? जय येशू. का आलं? ह्याच्या मागे एकच कारण आहे. कुणाला माहितीये? अंदाज किती लोकांना एकच कारण आहे. जर मरण आलं नसतं तर कुणीही देव पैदा झाला नसता. आहे की नाही? मरण जर नसतं तर कोण देव माझ्याकडे प्रार्थनेकडे कसं काय आला असता? येशूकडे तर आला असता का? नसता. हालेलुया. म्हणजे मरण आलं म्हणून देव तयार झाला, आणि मरणच नसतं तर देव तयार झाला असता का? अजिबात नाही. हे म्हणलं असतं, मला म्हणलं असतं तिकडे ती लय चांगला आहे, चला तिकडं. जय येशू. मरण आलं म्हणून लोक देवाच्या शोधात फिरायला लागले आणि धर्मांची स्थापना झाली, सगळ्यांची स्थापना झाली. येशू आला आणि मरणावर विजय प्राप्त केला आणि म्हणाला, मरणावर माझी सत्ता आहे आणि मी आणि जीवन मरणाच्या मधला दुवा आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला जीवनात घेऊन जाणार आहे. आमेन, हालेलुया. एकच व्यक्ती जगात
स्पष्टपणे बोला, कोण आहे? येशू. स्पष्टपणे बोला. अरे हे नाही अजिबात नाही. काय हे काय तुला काय दिसत नाही का? हे दिसत नाही तुला? इकडे चल. हालेलुया. लोक म्हणाले अरे आंधळा आहे असंच काय, हेनं पाप केलं, ह्यानं काय पाप केलं? हालेलुया. हेनं काय पाप केलं? त्याच्या आईने पाप केलं का त्याच्या वडिलांना पाप केलं? काय त्याच्या आईने बापानं पाप केलं? कुणी पाप केलेलं नाही. तो देवाच्या गौरवासाठी आंधळा झालेला आहे. आमेन. हालेलुया. जे तुम्हाला त्रास आहे, जे दुःख आहे, या वेदना आहे, तुम्हाला मी सांगतो की त्या वेदना, त्या त्रास का माहितीये का? तुम्ही देवाकडे यावं म्हणून आहे. आमेन. हालेलुया. नाहीतर तुम्ही आभार असता तर तुम्ही कशाला इकडे आला असता? कुठल्या मनुष्याने गेला असता का देवाकडे? गेला असता का? एक तर माणूस हा अजिबात नाही, मला काय गरज आहे. हालेलुया. काय होते लावलेलं तुमच्या दारात? तुमच्या दारात ते लावलेलं आहे का? सोलरची लाईट लावलेली आहे. एक सोलर आहे त्याच्यावर लाईट लावलेली आहे. आमेन. हालेलुया. आम्ही टाकले खायला, का टाकते त्यांना? जय शिव. आम्ही खायला टाकले नाही, कशाला टाकतोय बोलून घेते? आम्ही टाकले खायला त्यांना. जय शिव. हालेलुया. ते सोलर जे लावलेलं आहे त्याचं लाईट आहे, वर सोलर आहे, त्याच्यावर सूर्याच्या प्रकाशातून लाईट पडत आहे. आमेन. हालेलुया. सोलर कधी म्हणाल का की नाही मला घरातलं कनेक्शन जोडा? म्हणाल का? ते म्हणाल नाही नाही, मी आहे ना, माझी मला लाईट सेपरेट आहे, मला कुणाची प्रकाशाची गरज नाही. आमेन. हालेलुया. गरज कुणाला आहे? गरज कुणाला आहे? मला गरज आहे, ह्याला गरज आहे. कुणाची गरज आहे? या लाईटीची गरज आहे. आमेन. हे जर म्हणणं आहे की मला तिथं जोडा म्हणजे मी उजेड देईल, मला जोडा ना. आमेन. हालेलुया. तो म्हणते की अरे मी तयार आहे तुला प्रकाश देण्यासाठी, मी माझ्याला करंट सप्लाय होऊ दे. म्हणून तो सप्लाय होणारा जो करंट आहे ना, त्या ठिकाणी मनुष्यानं यावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. एक जाळा आहे. आमेन. हालेलुया. एक जाळा आहे आणि त्या जाळ्यामध्ये तुम्ही आला पाहिजे. ते जाळं काय आहे? हालेलुया. परमेश्वराची कृपा. हालेलुया. उभे आपण आराधना करू. हालेलुया. धन्यवाद ईश्वराचे. डोळे बंद करा. आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. आमेन. हालेलुया. थँक्यू जीसस. लेगाया बसाखाराबा लेगाया. डोळे बंद करा. माझ्या पुढे उभा राहिलाय तर डोळे बंद करून उभा राहायचं. तर लिबा राडागा राखाया शेकेरी खानतोला रासखाराबा. धन्यवाद राजा माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. अति पवित्र देवा माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू. धन्यवाद येशू माझ्या देवा. मी तुला धन्यवाद देतो की तू कृपा पुरवलीस माझ्या देवा. तुझी महान शांती, तुझी महान दया माझ्या देवा आम्हा सगळ्यावरती आहे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. तू कशी आमची काळजी घेतोस याचा अनुभव पुन्हा एकदा आज दिलास माझ्या देवा. आज पुन्हा एकदा दिलास की मी तुझ्यासाठी सोय केलेली आहे, तर तू गाफील राहू नको, कारण मला माझं काम करायचं आहे. आता तू तुझं काम करायचं आहे. माझ्या प्रिय बाप्पा, मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. आज तू कागद टाकला आणि पाऊस चालू केलास माझ्या देवा. आणि जोपर्यंत कागद नव्हता तोपर्यंत पाऊस थांबवला होतास. ज्या वेळेला छत नव्हतं माझ्या देवा, त्यावेळेला तू सूर्यावरती ढग पाठवलास माझ्या देवा आणि सांगितलंस की नाही मी तुझ्या सोबत आहे. हा कळप मी चालवत आहे. हा कळप मी चालवत आहे माझ्या देवा. जो आज माझ्या देवा एक एक व्यक्ती माझ्या देवा, तो एक एक आत्मा आहे माझ्या देवा, मोलवान आहेत माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद ईश्वराचे. हालेलुया. आमेन. हालेलुया. धन्यवाद ईश्वराचे. हालेलुया माझ्या देवा. हे पवित्र प्रभू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद ईश्वराचे. हालेलुया माझ्या देवा. राखाया त्याला रिश्ते केले झालं पाहिजे. एक झालं पाहिजे. प्रार्थना काय आहे? नम्र स्वभाव. तुझं वचन सांगतं नम्र लोक पृथ्वीचं पतन भोगतील. नम्र म्हणजे देवा जो स्वभाव आहे माझ्या देवा, नम्र लोक पृथ्वीचं पतन भोगतील. माझ्या देवा तुझं वचन काय आहे? माझ्या देवा वचनामध्ये आहे तुझी दया, वचनामध्ये तुझी कृपा आहे माझ्या देवा, वचन तुझी इच्छा आहे माझ्या देवा, तुझा महिमा आहे माझ्या देवा की तू उंच करणार आहेस माझ्या देवा.
तो ज्यावेळेला नम्र झाला त्यावेळेला त्या व्यक्तीला तू उंच केलास माझ्या देवा. ज्यावेळेला त्याचा स्वभाव चेंज झाला त्यावेळेला तो मुलगा घरी आला माझ्या देवा. त्यावेळेला तो म्हणाला की प्रभू मला आता नको काही माझ्या देवा. त्याच वेळेला तो आशीर्वादानं भरलास माझ्या देवा. तो तुझ्यापासून लांब पळाला, तू त्याच्या जवळ गेलास माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ज्या ज्या ठिकाणी माझ्या देवा तुझे लोक आहेत माझ्या देवा, संपूर्ण मानवतात ही तुझी प्रजा आहे माझ्या. हालेलुया माझ्या देवा. प्रभू एक लहान चमत्कार, लहान झालेला चमत्कार माझ्या देवा, तो चमत्कार हे तारण आहे माझ्या देवा. की बघ मी जो तुला चमत्कार, मी जे तुझ्या चमत्कार केले की एखाद्या व्यक्तीला दिलेला चहा, त्याचा केलेला पाहुणचार, आणि त्याच्यावरून तो म्हणतो की नाही तो व्यक्ती खूप चांगला आहे. आम्ही गेल्या त्यांना आगत्य केलं, स्वागत केलं आमचं, आम्हाला पाणी दिलं, चहा दिला, बसायला जागा दिली, त्याला त्याच्या घरात बसायला दिलं, चहा दिला. याच्यावरून तो माणूस म्हणतो की नाही माणसं खूप चांगले आहेत, कारण त्याचा स्वभाव चांगला, आम्हाला गेले आम्ही ओळख नसताना आम्हाला दिलं. परमेश्वरानं तुम्हाला तसंच दिलेलं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये झालेला लहान लहान चमत्कार जो आहे हा काय दर्शवतो की देवाचं मानव जातीवर प्रेम आहे. परमेश्वर प्रेम करतोय का की जो लहान चमत्कार आहे त्याच्यावर तू विश्वास ठेव, कारण मी तुझ्या जीवनामध्ये मोठमोठ्या गोष्टी करणार आहे. हालेलुया. ओ धन्यवाद. याद रखोगे बस एक खुदा है, हमको ये जीवन उसने दिया है. आमेन. हालेलुया. 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 याद रखोगे बस वही एक खुदा है, हमको ये जीवन उसने दिया है. उस चारगाह से हम सब हैं आए, हम दोसना के हम गीत गाए. इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो. हालेलुया. लिगा या पुस्तिका राबो माझ्या देवा. आम्ही ओळखावं की तो एकच परमेश्वर माझ्या देवा, माझ्या देवा. ओ प्रजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. उस चारगाह से हम सब आए, हम दोस्त के गीत गाए. हालेलुया माझ्या देवा. प्रभू तुझं आम्ही गीत गाऊ माझ्या देवा, प्रार्थना करू माझ्या देवा, तुझ्यामध्ये सामावून जाऊ माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. एक दिवस माझ्या देवा तो येईल माझ्या देवा, आणि त्या दिवशी माझ्या देवा आम्ही सर्वजण माझ्या देवा पांढरे कपडे घालून माझ्या देवा तुझ्या समोर असेल माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ते शरीर बदललेलं असेल, तुझा रंग बदललेला असेल, आम्ही दूता समान असेल माझ्या देवा. आम्हाला दूतांच्या मध्ये गणलं जाईल. त्यावेळेला आम्हाला कुणी म्हणणार नाही तू कोण आहेस, तुझी जात काय आहे, तुझा रंग कोणता आहे, तुझी जमीन किती आहे, तू कोणत्या कुळातला आहे का, तुझ्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, तू श्रीमंत आहेस का, त्याला खुर्ची द्या बसायला, त्याला विशेष स्थान द्या. नाही प्रभू, तू त्यावेळेला एकही शब्द बोलणार नाही. प्रभू तू आनंदाने आमचा स्वीकार करणार आणि तू सांगणार माझ्या मुला माझ्या मुली तू ये. हालेलुया. माझ्या मुला माझ्या मुली तू ये, मी तुझी वाट बघत होतो. प्रभू ताबा घे राजा. हालेलुया. हालेलुया. ओ हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ओ राबा साकाराबा लेगा याबो सेकेरे खांतोला रहांदला रिबाना ला रासेकेरेबो रहांदला 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 रिबाला राबा साकाराबा रहांदला राबा रहांदला रहांदला. धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा.
हालेलुया. रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का असर से यही सिलसिला है. त्याची कृपा अगाप्य आहे. ही पृथ्वी तयार झाली तेव्हापासून त्याची कृपा आहे आणि त्या कृपेमध्ये आपण चालत आहोत. म्हणून तर आज आपल्याला तारण भेटलेलं आहे. आपण त्या तारणात आलो. हे तारण सोडू नका, घट्ट पकडून राहा, त्याला सोडू नका. हालेलुया. त्याला सोडू नका, घट्ट पकडून राहा. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं दुःख विसरून, ज्या वेळेला तुम्ही त्याच्या आराधनेमध्ये सामील होता, ज्या वेळेला तुम्ही त्याची प्रार्थना करता, ज्या वेळेला दावीद त्याच्या त्रासामधून, ज्या वेळेला त्रासामधून जात असताना तो काय करत होता, स्तोत्र भाग ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला कळतं की दावीद देवाच्या हृदयातला का मनुष्य बनला. दावीद देवाच्या हृदयातला का मनुष्य बनला. आज मी या जागेत येऊन का आराधना करतो, का प्रार्थना करतो, का मी उपस्थिती देवाच्या उपस्थितीमध्ये जाणं मला का भाग पडतं, का देव मला या ठिकाणी येतो आणि म्हणतो की जा जा आणि तू वचन सांग, जा संदेश दे, जा मी तयार आहे. तू तयार आहेस का. परमेश्वर म्हणतो नाही, तुझं दुःख संपलेलं आहे. आमेन. हालेलुया. तू आनंद कर, तू आनंद कर. हालेलुया. ओ धन्यवाद देस. बोला रास्ते केरे बो राहंदला रिबा ला रास्ते केरे बो राठायाला रास्ते केरे बो राडागा शेकेरे बोंदला राहंदला रिबा ला रास्ते केरे बो राहंदला. ओ धन्यवाद देस. सरज कुणीतरी बहीण किंवा भाऊ आहे. आमेन. हालेलुया. कुणीतरी आहे, त्यांना वेळेवर त्यांच्या घरामध्ये जेवण भेटत नाही. कोण आहे वेळेवर त्यांना घरात जेवण भेटत नाही, जेवणाची कमी आहे घरामध्ये, अन्नधान्याची कमी आहे. कोण आहे. आमेन. हालेलुया. वेळेवर जेवण भेटत नाही, सारखं संपलेलं असतं. 2-3 दिवसापूर्वी असेल या आठवड्यात काही त्यांच्या जेवणावरून भांडणं झालं असेल. कुणी आहे लाजू नका, अजिबात पुढे या, अजिबात लाजू नका. कुणी या, पुढे या, पुढे लक्ष देऊ नये का की जेवण घरात जेवण पुरत नाही, खूप त्रास होत आहे आणि या त्रासामध्ये ते जीवन जगत आहे. कोण आहे पुढे या. अजिबात मी मगाशी प्रार्थना करताना मला देवाने डायरेक्ट दाखवले, अजिबात नाही. हालेलुया. हालेलुया. जोरात काय होत की हालेलुया. लीगा या बसते केरे बोल राहंदला रीडा गाशे केरे कांतला राहंदला लीबा या से केरे बोल राहंदला. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद देतो की तू तुझ्या लोकांच्यावर प्रेम करतोस आणि त्या भाकरी विषयाने दाखवलंस माझ्या देवा की तो भाकरीसाठी रडत आहे कुणीतरी, की तो फक्त चपाती खाली तर चपातीच खातो, भाकरी खाली भाकरी, त्याला कालवण नसतं, अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. प्रभू म्हणला की त्याला आवाज दे आणि बोलव, त्याला सांग की मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. ओ हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद देश. हालेलुया. जय श्री प्रभूला धन्यवाद. तुम्ही देवाबद्दल साक्षी झाला म्हणून देवाला धन्यवाद. धन्यवाद देशो. हालेलुया. आमेन. जय. हालेलुया. तुम्ही बोला आज काय पाहिजे. तुमचा स्वर्गीय पिता महा बोलत आहे तुमच्या सोबत. बोला तुम्हाला काय पाहिजे, बोला तुम्हाला काय पाहिजे. आमेन. हालेलुया. तुम्ही आज मोकळ्या हृदयाने मागा, कारण देवाने तुम्हाला शोधून काढले. हालेलुया. हालेलुया. देवाने त्यांना शोधून काढले, मोकळ्या हृदयाने मोकळ्या अंतःकरणाने ते आले. आमेन. हालेलुया. तुम्ही देवाचं साक्षात, तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागा, देव तुम्हाला डबल देणार. आमेन. हालेलुया. 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 मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे वाहन चालवता ना ते वाहनाचा तुम्ही मालक बनणार. हालेलुया. हालेलुया. ते वाहन तुम्ही चालवता त्याचा तुम्ही मालक बनणार. आमेन. हालेलुया. आणि एक नाही अनेक वाहन तुमच्या पाशी बसले असतील. हालेलुया. हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. एक सच्चाई. आमेन. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया. हालेलुया. कोरडी भाकरी कधी खाली. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. मला देवान दाखवेल की ताटात भाकरे, वाटी मोकळे, सगळं मोकळं आहे. भाकरी आणि भाकरीच खात आहे मी. अजून दुसरं काय भेटून झालंय. आमेन. हालेलुया. बरोबर आहे का. हालेलुया. मी मगाशी म्हणले की 2 दिवस असेल, आठवड्यात असेल, कोणी असेल, पण त्यानं तसं जेवलेलं आहे. आमेन. हालेलुया. कोण आहे पुढे म्हणलं. आमेन. हालेलुया. अद्भुत साक्ष. आमेन. हालेलुया. देवाची नजर आहे आपल्यावर. आमेन. हालेलुया.
हालेलुया. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हा दिवस परत तुम्ही कधी बघणार नाही. ती देवाची कृपा होती. तुम्ही लिहून ठेवा ती तारीख तुम्ही लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचं आता जीवन कसं बदलते ते बघा. आमेन. हालेलुया. हालेलुया. देव तुम्हाला एवढा आशीर्वाद देणार, एवढा आशीर्वाद देणार, एवढा आशीर्वाद देणार की बघणारी लोक म्हणतील अरे तुझा देव असा कसा आहे की तुला सगळं द्यावं लागलेलं आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. प्रभू ताबा घे. तुझे स्वर्ग आकाशी कपाटी उघड आणि या भावाला आशीर्वादित कर राजा. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. याद रखो के वही एक खुदा है, हमको ये जीवन उसने दिया है. खरंच त्याने जीवन दिलेलं आहे आपल्याला. आमेन. हालेलुया. तो एक परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. उस चारगाह से हम सब है आए. आपण सगळेजण तिथून आलेलो आहे. आमेन. हालेलुया. 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 उस चारगाह से हम सब है आए. हालेलुया. आमेन. हालेलुया. दुसरं कोणीतरी देते साडी आणि ती साडी नेसते. आमेन. हालेलुया. कोण आहे? आमेन. हालेलुया. या पुढे पुढे. आमेन. हालेलुया. तुमच्यासाठी देवाने दरवाजा खुला केलेला आहे. आमेन. हालेलुया. दुसऱ्याने दिलेल्या साड्या नेसते. कोण आहे? आमेन. हालेलुया. हालेलुया. जोरात टाळ्या. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आमेन. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणला की ती आज साडी नेसून आलेले आहे. आमेन. हालेलुया. आणि प्रार्थना करते. आमेन. आहे की मला नवीन साड्या घ्यायच्या आहेत, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला हे करायचंय. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. पण परमेश्वर म्हणतो की ते मी नेहमी अश्रूपूर्ण नाही ना. ती प्रार्थना करते नेहमी माझं कधी चांगलं होईल, माझं कधी चांगलं होईल याची वाट बघत होते. कोण? आमेन. हालेलुया. बरोबर आहे. आमेन. हालेलुया. देवाने तुम्हाला बघितलेलं आहे. आमेन. हालेलुया. येशू. हालेलुया. देवाने तुम्हाला बघितलेला. देव तुमच्या परिवारात तुम्हाला सगळ्यांना ब्लेसिंग देते. आमेन. हालेलुया. आजची तारीख तुम्ही लिहून ठेवा. इथून पुढे तुम्ही जुनी साडी कधी नेसणार नाही. तुम्ही नेहमी नवीन साडी नेसणार. हालेलुया. ते तुम्हाला कृपा पुरवत आहे. आमेन. हालेलुया. तुमच्या घरात एवढी बरकत तुम्हाला ठेवायला जागा नाही पुरणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. हात पुढे कर. आमेन. हालेलुया. डोळे बंद कर. हालेलुया. प्रभू ताबा घे. डोळे बंद कर. हालेलुया. प्रभू ताबा घे. प्रत्येक अडचणीतून बाहेर काढवायचा देव. हालेलुया. प्रत्येक सैतानच्या जे काही डावपेच अडकवतो माझ्या देवा. प्रभू त्यांच्या घरात जे तिरस्कार भांडण माझ्या देव आहे. माझ्या देव येशूच्या नावात आजपासून आणि कॅन्सल करता माझ्या देव. हालेलुया. प्रभू ताबा घे. तुझ्या सामर्थ्यात मी ताबा देतो राजा. हालेलुया. तुझी गौरव कृपा पुरव माझ्या देवा. त्यांचं जीवन तो बदललेलं आहे माझ्या देवा. हालेलुया. जय येशू. प्रभूला बोला जय येशू. तुमच्या डोळ्यातला अश्रू देवाने बघेल. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे म्हणून म्हणायचं मी डोळे बंद करा. हालेलुया. जय येशू. हालेलुया. देव चांगलं आहे. चांगलं आहे का? हलकं झालं? हलकं झालं का? माईक दे. अरुण माईक दे. आमेन. हालेलुया. तुम्हाला काय त्रास होत होता? माझ्या आजारी असते मी सारखी. नेहमी आजारी असते. आणि मी एकटीच घर चालवते. माझे पती माझ्या जवळ नसतात. 2 मुलं माझ्या जवळ असतात आणि मला एकटीला सगळं चालवायला लागतं. देवाना बरोबर हुडकून काढलं का नाही? कुणी सांगितलं तुम्हाला इकडे याला? माझ्या बहिणीने मला आणले. कोण आहे? जोराच्या वेळेसाठी आमेन. हालेलुया. देवाला धन्यवाद. आमेन. हालेलुया. तो तुम्हाला दुर्गेला आशीर्वाद करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुमची परिस्थिती तशी नाही राहणार. बोला माझी परिस्थिती नाही राहणार. नाही. माझी परिस्थिती बदलणार आहे. माझी परिस्थिती गरिबी निघून गेलेली आहे. गरिबी निघून गेली. गरिबी यासाठी होती. गरिबी यासाठी होती. येशूच्या गौरवासाठी. येशूच्या की मी येशूपुढे यावं म्हणून. मी येशूकडे यावं म्हणून मला देवाने असं ठेवलं होतं. म्हणून मला देवाने असं मी ठेवलं. आजपासून कुणी दिलेलं वस्त्र नाही घालणार. कोणी दिलेले वस्त्र घालणार. माझी मुलं नाही घालणार. माझी मुलं नाही मी घालणार. नेहमी नवीन वस्त्र घालेल. मी नेहमी नवीन वस्त्र. येशूच्या नावात. येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देव तुम्हाला पण आशीर्वाद. प्रभू ताबा घे. हालेलुया. प्रभू येशू ताबा. प्रभू ताबा घे. येशू ताबा. हालेलुया. हालेलुया. निगडीकडे सर काम. हालेलुया. प्रभू ताबा दिला. हालेलुया.
काय जरा इशता बघायला प्रभू या बहिणीला आशीर्वादित कर म्हणजे रिपाय असा प्रभू तावा निघतो हालेलुया 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 धन्यवाद येशू हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 नाम खुदावन कितना मुबारक मेरा खुदावन कितना भला है माझ्या मागे बोला आमेन हालेलुया नाम खुदावन कितना मुबारक आमेन हालेलुया परत एकदा परत नाम खुदावन कितना मुबारक मेरा खुदावन कितना भला है रहमत है उसकी सदियों पुरानी वफा का असर से यही सिलसिला है उस पर ईमान धरो उसके घर आ चलो गाओ खुशी के गीत उसका गुणगान करो इबादत करो उसकी इबादत करो इबादत करो उसकी इबादत करो उसकी रहमत पे हम चलते हैं आमेन हालेलुया प्रभू तुझ्या कृपेवर आम्ही चालतो हालेलुया मचले कुणी अजून एक आहे आजाराला खूप त्रासलेला आहे आजाराला एवढं वैत पण की आजाराला घाबरून त्रासून गेलेला आहे आमेन हालेलुया पैसे घालून घालून वैताग आलेला आहे आमेन हालेलुया की आता पुढे पर्याय नाही पुढे काय करायचं ते मला समजत नाही आमेन हालेलुया पुढे काय पर्याय नाही आजार घालायला कुठून पैसा आणू काय करू असं सारखं वाटत आहे आमेन हालेलुया कोण आहे त्याच्यात आजार निघून चाललेला आहे आमेन हालेलुया आजार निघून चालले कोण आहे पुढे आमेन हालेलुया कोण आहे आमेन आजाराला घाबरून तो आजाराला घाबरून गेले आमेन हालेलुया कोण आहे पुढे या ते आजार आता काय त्याला पैसे कुठून आणायचे त्याला कुठून खर्च करायचा काय करायचं आमेन हालेलुया जोरात करायचं हालेलुया एक सच्चाई आहे आमेन हालेलुया खरं करा आमेन हालेलुया हालेलुया प्रभूला धन्यवाद आणि एक जोरात करायचं आमेन हालेलुया हालेलुया बोला गुरुजी आमेन हालेलुया अद्भुत आहे साक्ष अद्भुत आहे आमेन हालेलुया खरोखर ते घाबरून गेलेले आमेन हालेलुया हालेलुया आमेन आमेन हालेलुया जोर माईक जवळ गेल्या 40 वर्षामध्ये मी आजारी आहे आमेन हालेलुया कंटाळा आलेला आहे अनेक वेळेस ट्रीटमेंट थांबा परत येत माईक गेले 40 वर्ष मी आजारी आहे आणि 10-12 वेळा टेस्ट केली पण आजारचं निदान लागत नाही आणि औषध कुठल्या प्रकारचे योग्य प्रकारचं औषधही प्राप्त होत नाही आणि त्या औषधाला गुण येत नाही किंवा आजार निघून जात नाही त्या आजाराला कंटाळलेलो आहे मी तर आजार कंटाळ कधी कशानं काय बरं होणार आहे मला कळत नाही म्हणून मी कंटाळून गेलेलो आहे मला आजाराला मी खूप त्रासलेलो आहे मग या आजार केव्हा बरं होईल यासाठी मी वाट पाहत आहे हालेलुया हालेलुया परमेश्वर भविष्याची काळजी करता जास्त कुणाचं कसं होईल काय होईल काळजी करता काळजी करता हालेलुया पैसा कुठून आणू काळजी करता बरं करता का काळजी करतो सगळं हालेलुया जोरात येण्यासाठी आमेन हालेलुया हालेलुया तुमचा आजार गेलेला येशूच्या नावात हात पुढे करा हालेलुया हात दोन्ही हात पुढे करा आमेन हालेलुया तुमचा आजार निघून गेले बरं येशूच्या नावात माझा आजार निघून गेलेला आहे येशूच्या नावात माझा आजार निघून गेलेला आहे निघून गेले आजपासून मी काळजी नाही करणार मी काळजी करणार हालेलुया 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 चला बोला हालेलुया 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 आजार निघून जातो येशूच्या नावात हालेलुया अजून कोणीतरी आहे बसा अजून कोणीतरी आहे अजून एक कोणीतरी आहे हालेलुया जोरात राहा आमेन हालेलुया जय आमेन हालेलुया जय आमेन जय येशू या अजून एक आणि आमेन हालेलुया जय येशू हालेलुया या पुढे माहिती तू जर त्यांना बोलेल आमेन हालेलुया काय 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 तुम्ही काय अडचण आहे
हा खोट्यात दुखतोय. अजून बोला काय काय त्रास आहे सांगा. त्रास खोट्यात लईनच्यान दुखतोय. 2-3 महिने झालं दवाखानं करतोय. 50-60 हजार दवाखान्यात घातलं. आज मला एक जण इथे घेऊन आलो मी पहिल्यांदा. तुम्ही काळजी करत होता का? काळजी करतो. पैसा कुठून आणू दवाखान्याला? काळजीच भरपूर आहे. बरोबर आहे का? पैसा दवाखान्याला पैसा कुठून आलो? मला काय करायचं भविष्यात काय करायचं काही सुचत नाही. आमेन हालेलुया. पहिल्यांदाच आज आले. आमेन हालेलुया. आज पहिल्यांदाच आले. त्यांनी पण सांगितले पण हे पहिल्यांदाच आले. देवाने त्यांना हुडकून काढलेलं. मी प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया हालेलुया. प्रभूला धन्यवाद. तुमचा आजार निघून गेला. बोला माझा आजार निघून माझा गेला. आजार डोळे बंद करा. माझा आजार निघून गेला. येशूच्या नावात. येशूच्या नावात. येशूच्या नावात. येशूच्या नावात. येशूच्या नावात इकडे जा. येशूच्या नावात. माझा आजार निघून गेला. माझा आजार निघून गेला. माझा आजार निघून गेला. माझा आजार निघून गेला. दुखायचं कमी आलं का? दुखायच कमी आलंय. आलं का? आलंय. बोला आलं का कमी? आलंय कमी. बघा वाकून बघा. चेक करा. हालेलुया. आलं का? कमी आलंय. अजून बघा. कमी आलंय. आमेन हालेलुया. 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 निघून पूर्ण आरोग्य में चलेगा. पूर्ण आरोग्य में चलेगा. हालेलुया. इथं हालेलुया. डोळे बंद करा. येशू ताप आहे. टच. निघते का? सोड. निघून जा. येशूच्या नावात. हालेलुया. प्रभू ताप आरोग्य दे म्हणजे हालेलुया. आरोग्य दे निघून जाऊ दे. नी काय अवश्य निघ. प्रभू ताप आरोग्य दे म्हणजे आरोग्य दे हालेलुया. झालं का मोकळं? पाय वर करा. बघा येत होता कसा? असं करा. येत होतं का? चेक करायला. दुखायचं कमी आलं. दुखायचं कमी आलं. पत्नीकडे आली नाहीत माझी. का नाही आले? हालेलुया. हालेलुया. तुम्हाला जे करायला येत होतं ते करून बघा. माईक बाजूला करायला येत होतं ते करा. हालेलुया. तुम्हाला जे करायला येत नव्हतं ते करून बघा. चेक करा. हलवा येत होतं. दुखत सारखं असं पिंजतंय ते बंद झालं. हालेलुया. तुम्हाला ते त्रास होणार नाही. त्रास होणार नाही. येशूचं नाव बोला. कबूल करा. मला त्रास होणार नाही. मला त्रास होणार परत कधी होणार नाही. परत कधी होणार येशूचं नाव. येशूच्या मला नावात. पूर्ण आरोग्य भेटलेलं आहे. मला पूर्ण आरोग्य. जावा चालून जावा. आम्ही चालत जाऊ. फास्ट. हालेलुया. चालायला फरक पडलाय का? जावा चालत जावा. हालेलुया. जवळ टाळायचा. हालेलुया. तिकडून चालत या चालत. तुम्हाला जसं नॉर्मल चालायचं तसं चाला. कसं चालायचं तसं चाला. आम्ही हालेलुया. झालं का? पण झालं का? हालेलुया. यासाठी जोरात येत. आम्ही हालेलुया. मोकळं वाटायला लागलंय. मोकळं वाटायला लागलंय. फ्री झाला. होय. हालेलुया. 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 रहमत है उसकी सदियों पुरानी. वफा का दर से यही सिलसिला है. आमेन. हालेलुया. हालेलुया. अनादी कालापासून आपलं प्रेम करत आलेला आहे. आमेन. हालेलुया. काय आहे तुम्हाला आरोग्य भेटत आहे ते तुम्हाला हुडकून आहे. देवाचं प्रेम आहे. आमेन. हालेलुया. पुढे आमेन. हालेलुया. तुम्हाला काय त्रास आहे? जरा तू तिकडे उभं राहा. बोला. 2 वर्ष झाली चक्कर येते. मान दुखते. हा पडलोय. महिना झाला. डोक्याला 2 मोठे. हा पोटा दुखते. हा वेळोवेळी कंटिन्यू झालं. हा पट्टा लावलाय. बघू कुठं पट्टा लावलाय? हालेलुया. परकडीला पट्टा लावलाय. काय बोलता? येशू देवाला धन्यवाद. हालेलुया. डोळे बंद करा. येशू बरं करणार का? हा डोळे बंद करा. टच. पुढे आला का? हलका बरकडे आली का? हलकी. हा दुखायची बंद झाली का? बंद झाली का? बघा. चेक करा. बंद झाली का? डोळे उघडू नका. बंद झाली का? झाली का? सोडते का? सोड. निघेश ना. झाली निघून प्रभू ताबा. येशू ताबा.
सुद्धा आभार निघून जाय शिला सोडते सोडते चरी सोड प्रभू आभार आरोग्य दे माझ्या देव हालेलुया माझ्या देव हे सुद्धा आभार माझ्या देव हालेलुया निघून जाय पूर्ण आरोग्य दे सोडते का सोड निघून जा येशू हालेलुया आलं घाल दुकान बंद झालं हा खाली वाका वाकून बघा दुखतंय का हा कोण आले तुमच्यासोबत आई वडील असं वाकाय येत होतं का असं वाकायला येत होतं का इकडे हालेलुया असं वाकाय येत होतं का काळा बेल्ट हालेलुया याद रखोगे वही एक खुदा है हमको ये जीवन हालेलुया चला बंद झालं का मान बिन सगळं मानदुकान बंद हालेलुया बंद झालं. किती वर्ष दुखत होतं मान 2 वर्ष झाली मान दुखत होती 2 वर्ष झाले हे मागं लक्ष मान किती वर्ष दुखत होती 2 वर्ष झाली 2 वर्ष झाले बरकड्या परकडे पडून महिना होऊन गेला मोडलेलं आता बंद झालं सगळं आता ते काय बंद झालं बंद झालं हे चांगलं आहे का जरा चाला बरं जरा करा येत नव्हतं ते करून गावा हालेलुया वाकाय येत नव्हतं हा वाकायला बघा तिकीट हा अजिबात वाकाय येत नव्हतं काय नव्हतं 2 वर्ष झालं मान दुखत्या हा. चक्कर येत्या हा. आता घरातच आहे घरात आहे 2 वर्ष झालं घरात आहे असं बसूनच काय होत नाही काम काय नाही हा ते सुद्धा दिलं काय नाही फरक पडला कुठे गेलेला ते सुद्धा घेतलं ते दवाखान्यात गेला दवाखान्यात दवाखान्यात केला सगळं केलं आराम नाही पडला नाही आराम पडला येसूला तुम्ही आला होता का याच्या आधी येशू कधी आला होता का पहिल्यांदा आला त्याने काही विचारलं का तुम्हाला विचारलं का म्हणजे सगळ्यावर दया करणारा परमेश्वर आहे म्हणे. हालेलुया! हालेलुया! तुम्ही ताबा घे, परमेश्वराची ताबा घे, touch. निघून तो ते सामानच ठिकाणी बनवले हे सुद्धा निघून प्रभू ताबा घे. हालेलुया बरोबर हालेलुया तुमच्या मुलाला तर काय होणार नाही हालेलुया तुमच्या मुलाला अजिबात काय होणार नाही काय होणार का आता काय होणार काय बीत काय बांधायचं नाही हा काय बीत काय बांधायचं नाही हा ते सगळं काढून टाका हालेलुया पुढचं का मावशी हालेलुया प्रभू ताबा घे. हा परिवार आशीर्वादित कर निघून शुभाई हलकं झालं हालेलुया हालेलुया आनंद भेटलं का डोळं पूर्ण बरं झालं का हालेलुया पूर्ण बरं झालं का एकदा पुढे वळा. हालेलुया पूर्ण बरं झालं एकदम क्लिअर झालं का हालेलुया येशू चांगलं आहे का येशू चांगलं आहे का बोल जय येशू हात वरती करून बोल जय येशू हालेलुया परत या नशेरा निघून जा निघून जा हालेलुया हालेलुया बेल्ट एकदा वर करा जा चालत आहे तिकडून जाऊ हा हालेलुया या चालत बेल्ट हातात धरून चालत आमेन हालेलुया वरती जरा वरती करा हालेलुया हालेलुया
हालेलुया. मला माहित नाही कोण आहे. हालेलुया. निघा या गोष्टी रे बोरा. हालेलुया. हालेलुया. हमको ये जीवन उसने दिया है, उस चारगाह से. हालेलुया. हालेलुया. येशू चांगला आहे ना. कसं वाटतंय? हा कसं वाटतंय आता? हा चांगलं वाटतंय का? हा फ्रेश झाला? हलका झाला? काय झालं तुम्हाला? तुम्हाला काय झालं होतं? काय झालं पुन्हा स्टव असं एकदमच. हा हा तुम्हाला माहिती आहे काय झालं? तुम्ही ओरडत होता, लय जोरात ओरडत होता, लय जोरात ओरडत होता. आता तुमचं वाईट होणार नाही. हा तो निघून गेला. हा येताना चर्चला येणार चर्चला परत कधीच तुमच्या घराला आजार येणार नाही. आमेन. हालेलुया. ताबा घ्या. हालेलुया. बरा बरा येशू. हालेलुया. आमेन. हालेलुया. कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतंय? एकदम फ्रेश. असं कधी वाटलं होतं का? कधी वाटलं होतं? तुम्ही अपेक्षा केली होती का इथं आल्याच्या नंतर असं होईल? केली होती. हालेलुया. तुमच्या विश्वासानं तुम्हाला बरं केलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुम्हाला धन्यवाद. बस. आमेन. हालेलुया. या बाळा मिसेस आहे. आमेन. हालेलुया. या उभा बाळा. हालेलुया. पहिले मी तुम्हाला प्रार्थना करणार होतो, म्हणजे की तुम्ही आलाय, तुम्ही जाऊ नका, बंद होऊ नका, लोक आरोग्य घेऊन. मी तुमच्यावर लक्ष दिलं का? नाही दिलं लक्ष, बोललो पण नाही तुम्हाला. मला माहिती आहे की तुमच्या दुष्ट आत्मा आहे, तुमच्या दुष्ट आत्मा निघून जाणार आहे आणि तुम्ही क्लिअर होणार आहे. देवाचा गौरव सगळ्यांनी बघू द्या. आमेन. हालेलुया. देवाचा गौरव सगळ्यांनी बघू द्या. आमेन. हालेलुया. खरं आहे का? असं वाटलं तर कसं कळालं नंतर इथं होईल? अपेक्षा केली होती? बाळा केली होती का अपेक्षा असं होईल? नाही. येशू पवित्र आहे. येशू पवित्र आहे आणि तो पूर्वीपासून आपल्यावर प्रेम करत आलेला आहे आणि आपण त्याच्या चाकावरती जसं कुंभार आहे, त्यानं मडका आहे, त्याच्या हातात घेतलेली मातेनं, तसं त्यानं आपल्याला सगळ्याला बनवलेलं आहे वेगवेगळं. तो एकटाच कुंभार आहे आणि आपण त्याची माते आहोत. आमेन. हालेलुया. आणि त्यानं आपल्याला आशीर्वाद, त्यानं आपल्याला बरं केलेलं आहे. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. येशू. देवाने त्याला आपण आशीर्वादित केलेला आहे मावशी. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. जय येशू. हालेलुया. राहिली मान दुखायची राहिली तिथे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मान दुखायची राहिली. हालेलुया. प्रभू आरोग्य देवाचे दे. 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 निघवतो दे. निघवतो दे. निघवतो दे. निघवतो निघवतो. सट 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 तरी सोड. सट 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 तरी सोड. तरी सोड. सोड सोड. चाली निक निक. डोळे का डोळे का. आलं का हलका हलका आलं का? री बा या से के री बुरा. इश्शा हालेलुया. निक से का सोड सोड तरी सोड. सोड 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 सोड. हालेलुया. 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 विचार हलका बंद झालं बघ. विचार बंद झालं. आता बंद झालं. हालेलुया. 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 कुणी बघायला माहिती का? सैतानानं तुम्हाला पकडलेलं होतं आणि आता तो सोडून निघून गेला. जोड लागत होतं माझं. हा इथं आल्यापासून रोज तसंच होत. किती वर्ष झाले? हा. आमेन. हालेलुया. बसा. पूर्ण मोकळं झालं. हालेलुया. 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 उससे हम सब है आए, हम दोसना के हम गीत गाए. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना विश्वास आहे की येशू पासून आपण सगळेजण येशूची लेकर आहोत. हालेलुया. 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 धन्यवाद.
त्यामुळे काय म्हणा की ये मी तुझ्यातला आजार तुझ्यातला त्रास आणि घालवून टाकते. हालेलुया. बसा बसून घ्या आमेन. हालेलुया. बसून घ्या आमेन. हालेलुया. रिका या बोसे के री बोला रास्ते के. देव आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? कागदाचा आवाज येतोय का? कागदाचा आवाज येतोय का? कागदाचा आवाज येतोय का? माग कागदाचा आवाज येतोय का? कागदाचा आवाज येणारे हात वरती करा. आणि माझा आवाज येणारे आणि माझा आवाज येत नाही त्याला. हालेलुया. हालेलुया. शैतान ज्या वेळेला सोडतो ना त्याच वेळेला चांगलं होतं. तो माझा कोणीतरी आहे असं म्हणायचं नाही. पण समजलं का काय होतंय? कळालं? हा. हालेलुया. परमेश्वर जो आहे तो त्याची कृपा त्याच्या लेकरांना पुरवतो. यासाठी पुरवतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. माझ्यातलं जीवन तुम्ही जगा. कारण माझा उपज जो आहे तो तुम्ही आहे. तुमचं हृदय आहे ती भूमी आहे. आणि मग मला जे जीवन जगायचं की मी या जगामध्ये येताना मी माझ्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं यासाठी की जो मरण आहे या जगामध्ये ज्यावेळेला मरण आलं त्याच्यानंतर अनेक लोकांनी वेगवेगळे पांडे तयार केले. पण मी तसा वेगळा पांडा काय तयार केला नाही. मी शब्द दिला की स्त्रीच्या पोटाला एक जन्माला आलेला एक मनुष्य असेल तर पुत्र असेल. स्त्रीच्या पोटाला जन्माला आलेला तो काय करेल? सैतानाचे सर्व डावपेच फोडून टाक. हालेलुया. स्त्रीपासून जन्मलेला असेल तो. आमेन. हालेलुया. आणि स्त्रीपासून जन्मलेला एक व्यक्ती आला ह्या जगामध्ये. त्याचं नाव काय आहे? हालेलुया. हळू बोला. जोरात बोल नका. हळू बोला. कोण आहे? हळू बोला. हळू बोला. हळू बोला. हालेलुया. आमेन. हालेलुया. मी बाहेर आलेला मी बाहेर आलो बसायला जागा नव्हती. आमेन. हालेलुया. बसायला जागा नव्हती. चिखल झालेला होता. हे हृदय कसं बघतो? आमेन. हालेलुया. मी सचिनला म्हणले सचिनला मी बघितलं माझी त्याच्यावर नजर गेली. त्याला म्हणले की सचिन काय रे? आमेन. हालेलुया. त्याला खुणवलं म्हणले ये इकडं. तर तो आला. त्याला मी त्याला काही काम सांगणार नव्हतो. आमेन. हालेलुया. पण तो आला पळत आला. मला म्हणा मी कागद आणायला चाललोय कारण तिथं बसायला जागा नाही. हालेलुया. मी नव्हतं त्याला सांगितलं की तू जा म्हणून. नाही तो मला की मी कागद आणायला चाललोय बसायला जागा नाही. म्हणा हालेलुया. हालेलुया. माहिती आहे तुम्हाला मी पूर्ण सेवकाई जी आहे ही देवावर विश्वास ठेवून करत आहे. मी माझ्या इच्छेत त्याच्यात काही फिरत नाही. देवाची इच्छा म्हणून आज चमत्कार जे होत आहे ज्या काही गोष्टी सोडते देव जोपर्यंत देव त्या माणसाच्या संख्येला आहे याची खूण असेल की त्याच्याकडे होणारे चमत्कार. हालेलुया. आमेन. हालेलुया. जर देवाची कृपा जर आपल्यावर आहे देव तर त्याच्या दैविक कृपेतून चालवत आहे. आमेन. हालेलुया. तर जो परमेश्वराची जी इच्छा आहे परमेश्वर जे करत आहे हालेलुया त्या परमेश्वराच्या वचनाकडे आपण जास्तीत जास्त प्रभू तुझी इच्छा काय आहे? तुझी इच्छा काय आहे? तुझी इच्छा काय आहे? तुझी इच्छा काय? आमेन. हालेलुया. की मी पाठीमागच्या रविवारी आपण बघितलं की तो ज्या वेळेला त्या बाप त्या मुलाला शोधायला की त्याचं हृदय ज्या वेळेला बदललं त्यावेळेला बाप तो मुलगा आपोआप त्याच्याकडे खेचून आला. आमेन. हालेलुया. खेचून आला. आमेन. हालेलुया. तो नाही म्हणला की जा त्याला हुडकून आणा त्याला शोध नाही. आपोआप त्याचा मुलगा त्या बापाकडे खेचून त्या बापाने केली प्रार्थना. आमेन. हालेलुया. तो बाप जो आहे तो प्रार्थना करत होता. आमेन. सर्वच वाट होतो त्याचा प्रार्थना. हालेलुया. त्याचा बाप जो आहे तो तुम्ही इथं आला. आमेन. देवाने तुला आले ठीक आहे पण त्या सेवकाने प्रार्थना केली म्हणून तुम्ही आज याच जागेत आलेला आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही इथं येण्याचं कारण काय? आमेन. हालेलुया. त्या सेवकाने केलेली प्रार्थना तो सेवक 4 लेवलला प्रार्थना करत होता. आमेन. त्या सेवकाने केलेली प्रार्थना देवाने त्याला बोलली कृपा म्हणजे तुम्ही या जागेत आला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वाद दिला. कधी ज्यावेळेला देवाने त्या सेवकाच्या हृदयात होतं गाठलं प्रार्थना कर. हालेलुया. तू प्रार्थना कर. आमेन. हालेलुया. मोबाईल. आमेन. हालेलुया. मोबाईल. आमेन. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर देवाने कळत किती वर्ष प्रार्थना? 8 वर्ष प्रार्थना. हालेलुया. चर्च असं उभं राहत नाही. हालेलुया. चर्च असं उभं राहत नाही. चमत्कार असे होत नाही. चर्च मध्ये आलेले लोक असंच ब्लेसिंग होत नाही की ते आले आणि प्रार्थना केली आता झाला मी प्रार्थना केली मला देवाने उत्तर दिले. आमेन. हालेलुया.
मला कुणीतरी मग सांगितलं की शिर्डी मेलेली, साप चावला तर शिर्डी मेली, आणि मला की नाही, मेलेली शिर्डी टाकून द्यायच्या तयारीत असताना फक्त पाणी टाकलं आणि शिर्डी जिवंत झाली. मी नव्हतो त्या ठिकाणी, प्रार्थना केली, पाणी टाकलं, विषय संपला. शिर्डी उचलून नेऊन टाकायचे आहे आणि शिर्डी घेऊन मेले ते जमा पाठी घेऊन बसले, उचलून नेऊन टाकायचे. देण्यात आलं, पाणी टाकलं पाहिजे, प्रार्थनेचं पाणी टाकलं आणि प्रार्थनेचं पाणी टाकलं आणि शिर्डी जिवंत झाली. हे पूर्वी झालेलं आहे, आज पण घडत आहे का? तो विश्वास जो आहे तो त्या सेवकांना लोकांच्या मध्ये पेरला की तुम्ही या विश्वासानं प्रार्थना करा, देव त्याचं काम करेल. आमेन, हालेलुया. देव त्याचं काम कर, मग ती लोक का, मग ती प्रार्थना नंतर. आमेन, हालेलुया. बरं, परमेश्वर ज्या वेळेला ओळखत घालते की परमेश्वर म्हणजे की नाही, तो बदलत नाही, की त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार आहे. आमेन, हालेलुया. बाप म्हणाल की मी त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार आहे, म्हणजे की जोपर्यंत तो बदलत नाही तोपर्यंत माझ्याकडे येत नाही. आमेन, हालेलुया. बापाचं काम आहे प्रार्थना करणं. मुलं किती उद्धट आहे नाही, मुलगा किती उद्धट आहे नाही, मला मी प्रार्थना करत आहे. हालेलुया. म्हणून या जागेत भरलेलं चर्च, मी सेवक बनणं, याच्या मागं एक उद्देश, याच्या मागं एक प्रार्थना आहे. काय? इथं त्या सेवकाने केलेली प्रार्थना. हालेलुया. इथं माझ्या अगोदर आलेले सेवक, त्या सेवकाने केली प्रार्थना, त्या प्रार्थनेत उत्तर की आम्ही काहीतरी काम केलेलं आहे, राहिलेलं काम आता अजून करणारं कोणीतरी पाहिजे, आणि प्रभूने त्याचा एक सेवक निवड, एक सेवक निवड. आमेन, हालेलुया. की आम्ही काम करत आहे, आता राहिलेलं काम अजून कोणतरी करायचं आहे. आमेन, हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. म्हणून जे लोकांनी धनीपण मिळवण्यापेक्षा गरीबपणात राहून, जगाचा त्रास असून, जगाचं दुःख सोसून, त्रासामध्ये जाऊन, दुःखामध्ये जाऊन तरी ख्रिस्त गाजवला, यासाठी गाजवला. आमेन, हालेलुया. तरी यासाठी तो त्रास बंद केला, यासाठी ते त्रासामध्ये गेले. तो त्रास काय होता? आमेन, हालेलुया. हालेलुया. कुणाची चमडी काढून कुणाला अडकून टाकला. आमेन, हालेलुया. कुणाला चुरीनं कापून टाकला, कुणाला कोयत्यानं मारला, कुणाच्या पोटात भाले खुपसून कुणाला मारलं, कुणाला दगडाला ठेचून मारलं. त्याने दुःख सहन केलं. आमेन, हालेलुया. कुणाला आगीमध्ये जाळात टाकला, त्याने दुःख सहन केलं. कुणाला जिवंतपणे जाळा, त्याने सहन केलं. हालेलुया. त्याला तो त्रास यासाठी सहन केला की आम्हाला इथं दुःख आहे, ठीक आहे, पण ज्या वेळेला आम्ही या जगात असेल त्यावेळेला आम्ही सुख लोकात परमेश्वराजवळ असेल. आमेन, हालेलुया. तो आम्हाला जवळ करेल, आम्ही त्याची वाट बघतो. त्याने असं जीवन जगले की जसं काय सोबतीला दिसत नव्हता, पण तो आमच्या सोबतीलाच आहे असं त्याने जीवन जगलं. विश्वासाचं जीवन ते आहे. जरी काही दिसत नाही की जरी ते आज पहिल्यांदा आले, ते म्हणले की 2 वर्ष झाली मला त्रास आहे, त्याची मान दुखत आहे, बरकडी दुखत आहे, हे दुखत आहे, ते दुखत आहे, हा त्रास आहे, तो त्रास आहे, अमुक झालं. आमेन, हालेलुया. त्याने विचारलं नाही. आमेन, हालेलुया. त्याने विचारलं नाही, त्याने नाही विचारलं की तू कोण आहे. नाही, त्या त्रास मला 2 वर्ष झाले माहित आहे, आणि त्या त्रासापायीच मी तुला जवळ केलेला आहे. आमेन, हालेलुया. त्या त्रासासाठी मी तुला जवळ केलेला आहे. आता पुन्हा तो त्रास तुझ्या जीवनामध्ये येणार नाही. आमेन, हालेलुया. म्हणून राजा जो आहे तो नम्र झाला, त्याचा स्वभाव चेंज झाला. आमेन, हालेलुया. त्याचा स्वभाव चेंज झाला, तो नम्र झाला. तो बसताना ज्या वेळेला त्याला पित्याला जायचं, पित्याला भेटायचं. आमेन, हालेलुया. पित्याचं हृदय आलेलं, पित्याचं जायचं, पित्याला भेटायचं. काय, कधी बदल झाला, काय केलं त्यानं? तो म्हणाला, एक गाढवानं गाढव. आमेन, हालेलुया. जे जगानं टाकलेलं आहे, सगळ्यांनी सोडलेलं आहे, सर्वांनी केलेलं आहे. सगळ्यात छान कोण असत? गाढव. हे गाढवा. हालेलुया. बुद्धी नसलेला, अक्कल नसलेला, असा व्यक्तीला कोण काय म्हणतात? गाढव. देवाने काय केलं? एक गाढव आहे. हालेलुया. त्याचा शिंग आहे, त्याला घेऊन या. पूर्ण गाढव नाही. आमेन, हालेलुया. हालेलुया. पूर्ण गाढव नाही. आवाज येते का? आवाज येते का? आवाज येते का? हालेलुया. आवाज लहान पक्षी. आमेन, हालेलुया. त्याला त्याला घेऊन या. मला त्याच्यावरती बसायचं आहे आणि मला त्याच्या बसून मला यरूशलेममध्ये प्रवेश करायचा आहे. आमेन, हालेलुया. त्याला निवडताना ते निवडलं. गाढव का निवडलं? आमेन, हालेलुया. त्याचं वचन आहे, जगातले जे मूर्ख आहेत त्यांना मी यासाठी निवडलेलं आहे की ज्ञानाने लाजावं, म्हणून मी मूर्खांना निवडलेलं आहे. आमेन, हालेलुया.
जे ज्ञानी लोक आहेत त्यात पण की मी हुशार आहे, माझं हे आहे, माझं अमुक आहे, माझं हे आम्ही असं आहे, मी तमक आहे, आम्ही हालेलुया. नाही, तू मूर्ख आहेस का? तू मूर्ख आहेस का? हालेलुया. मी तुला ज्ञान देत आहे. आमेन. हालेलुया. मी तुला ज्ञानात भरत आहे, मी तुला उंच करत आहे, मी तुला ज्ञानाला भरत आहे. हालेलुया. म्हणून इब्रिकरास पत्रामध्ये हालेलुया, आमेन हालेलुया, नाही आमेन हालेलुया, ते म्हणाला आमेन. लूकचा 19वा अध्यायामध्ये आमेन, लूक 19 आमेन, लूक 19:30 तो म्हणाला तुम्ही समोरच्या गावात जा, त्या जाता त्यावर कोणी माणूस कधी बसला नाही असं शिंगो बांधले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. आमेन हालेलुया. त्यावेळेला तुम्हाला कुणी प्रश्न विचारणार नाही. कुणी प्रश्न विचारले कुणी म्हणू नका की मी चालू चर्चला, मला आता कुणीतरी काहीतरी म्हणेल. नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही देवाच्या गौरव, देवाने तुमच्यासाठी जो आशीर्वाद ठेवलेला आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देवा. तो काय म्हणल याच्याकडे बघू नका तुम्ही. आमेन हालेलुया. त्याचं काहीतरी तो असा म्हणल, तो अमुक करल, तो तमुक करल, तो ह्याला सांगत, तो त्याला सांगत. मी गपचूप आलेले मला नाही, सगळ्याचा समोर त्याचा स्वीकार करा, कारण तो अधिपती आहे. आमेन हालेलुया. तो मालक आहे. हालेलुया. त्याच्या इच्छेनुसार तुम्ही इथं आलेला आहे. बगैर त्याच्या इच्छेचं तुम्ही इथं आले नाही. आमेन हालेलुया. बगैर त्याच्या इच्छेचं तुम्ही इथं आलेलं नाही. आमेन हालेलुया. त्याची इच्छा आहे आणि मग तुम्ही इथं आलेला आहे. हालेलुया. की एक क्षेत्र तयार होतं. ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेत असता, त्याच वेळेला तुम्हाला एक हलका हलका वाटतं. त्यावेळेला तुम्हाला हलका हलका वाटतं. तुम्हाला आशीर्वाद भरायला तुम्हाला का वाटतं असं? त्यावेळेला तुम्हाला प्रसन्न का वाटतं? तुम्हाला आनंदी हृदय, तुम्हाला त्यावेळेला आनंद का वाटतो? तुम्हाला हलका हलका का वाटतं? त्याचं कारण आहे की तुमच्या भोवतीनं एक वलय तयार होत असतं. एक वलय तयार होत. आमेन हालेलुया. तुम्ही जेवढी प्रार्थना कराल, जेवढी प्रार्थना कराल, तेवढा त्याचा दायरा वाढत वाढत जाणार. आमेन हालेलुया. तुम्ही जेवढा प्रार्थना कराल तेवढा त्याचा वाढत वाढत वाढत. आमेन हालेलुया. 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 एक टावर आहे, 25 गावामध्ये रेंज येतात. हालेलुया. एक प्रार्थना आहे. हालेलुया. अख्ख्या महाराष्ट्रात तारण देतात. हालेलुया. आमेन हालेलुया. एक प्रार्थना स्वर्गातून आग खाली आणत आहे. एक प्रार्थना लग्नाला चालवत आहे. एक प्रार्थना अंधाराला दृष्टी देत आहे. एक प्रार्थना मुक्याला बोलायला होत आहे. एक प्रार्थना. आमेन हालेलुया. काय देवासोबत रिलेशन. आमेन हालेलुया. देवासोबत रिलेशन आहे. आमेन हालेलुया. म्हणून त्याने गाडवावर बसणं पसंत केलं. यासाठी पसंत केलं, मला जगासमोर जगाच्या बरोबर मला समेट करायचा नाही, तर जगाच्या विरोधात मला करायचं आहे. तीच त्याची इच्छा आहे. आमेन हालेलुया. तुम्ही ज्या वेळेला शिकारीला जाता त्याला कुत्र्याला घेऊन जाता शिकारीला. आमेन हालेलुया. हालेलुया. या जगात एकच प्राणी असा आहे. तो कोण आहे? मी बघ, गरुड आहे. आमेन हालेलुया. तो कळपात कधीही शिकार करत नाही, एकटा शिकार करतो. हालेलुया. बायबल मध्ये 68 वेळा गरुडाविषयी उल्लेख केलेला आहे. गरुडाविषयी सांगितलेलं आहे. जुन्या करार, नवा करार, स्तोत्र, नीतिसूत्र. आमेन हालेलुया. का त्याच्या विषयीने सांगितलं? तर शांत बिन बोलता काय करत होता? का त्याच्या विषयीने सांगितलेलं आहे? हालेलुया. म्हणून मी संगती कधी पण करताना आमेन हालेलुया, माझी जी संख्या आहे आमेन हालेलुया, माझ्या संख्येचा लोक निघून जातात. हालेलुया. त्यांना कारण हवं असतात. हालेलुया. आणि मला ती सवय आहे, गेलाच तर आमेन, मला काही फरक पडत नाही. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. ही जागा देवानं भरायची कधीच बंद केली नाही. आमेन हालेलुया. तुमची इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही निघून जाता. मग देवाची इच्छा पूर्ण कधी होणार? माझी इच्छा पूर्ण होत आहे म्हणून मी चर्च बंद केलं. मग देवाची इच्छा कधी पूर्ण होणार? त्याची पण काहीतरी इच्छा असेल, त्यानं पण काहीतरी इच्छा धरली असेल. हालेलुया. त्याने काहीतरी इच्छा प्रकट केली, त्याने काहीतरी इच्छा धरली असेल. आमेन हालेलुया. त्याने काय इच्छा, मनुष्यामध्ये काय केलं की ज्या वेळेला मरण आलं त्यावेळेला
वेळेला अनेक जण तयार झाले आणि ज्या वेळेला मरण होतं त्याच्या अगोदर कुणी आहे का? कुणीच नाही. मरणावर ज्याची सत्ता आहे, मरणातून ज्यानं सुटका करून घेतली, ज्या पृथ्वीवर एकमेव मनुष्य आहे तो आज पण जिवंत आहे, प्रभू येशू आहे. हालेलुया. उगाच येशूकडे लोक आकर्षित नाही होत. आमेन हालेलुया. उगाच नाही आकर्षित होत. आमेन हालेलुया. तुमच्या प्रार्थनेचा वेग जो आहे, तुमच्या प्रार्थनेचा एरिया जो आहे ना, तो वाढला पाहिजे. आमेन हालेलुया. जेवढा तुमचा एरिया वाढता, जेवढा तुम्ही त्याच्यामध्ये त्या लोक आकर्षित होते. आमेन हालेलुया. तो बाप प्रार्थना करताना त्याचा प्रार्थनेचा एरिया एवढा वाढला, त्याचा मुलगा जिथं आहे तिथं त्याचा एरिया गेला. आमेन हालेलुया. तिथंपर्यंत त्याचा प्रार्थनेचा सुगंध गेला आणि त्याला टच केला आणि तो मुलगा परत आला. आमेन हालेलुया. ते चुंबकीय क्षेत्र त्या प्रमाणात तयार होता. आमेन हालेलुया. मी प्रार्थना करायचो, मी पुण्यात प्रार्थना करत होतो आणि देवानं हे क्षेत्र इथं मला दिलं आणि तो सगळ्यापर्यंत पोचला. आमेन हालेलुया. आणि सगळेजण या जागेत आले का? एक क्षेत्र तयार होतं प्रार्थनेचं. आमेन हालेलुया. तो दिसत नाही पण असल्यासारखं तुम्ही जीवन जगा. आमेन हालेलुया. तुम्ही दुःखाचा वाटा उचला, तुम्ही फक्त आश्चर्यावर लक्ष देऊ नका. आमेन. तुम्ही सोन्याच्या रस्त्यावर चालणारी लोक आहात. आमेन. जर विश्वास ठेवला तर तू सोन्याच्या रस्त्यावर चालतील. आमेन हालेलुया. स्वर्गामध्ये सोन्याचा रस्ता आहे आणि मला त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आमेन हालेलुया. त्याने असं नाही सांगितलं की त्या ठिकाणी हे नसते, ते नसते, हे अमुक आहे, त्या ठिकाणी तिथं हे आहे, मदिना आहे, हे आहे, अमुक आहे. नाही, त्या ठिकाणी पवित्रता आहे. आमेन. जर स्वर्गात पण त्या ठिकाणी असंच या गोष्टी चालतात तर देवानं स्वर्ग हे अलिप्त का ठेवलं असतं? देवानं स्वर्ग इथंच दिलं असतं ना? नाही, देवानं सांगितलेलं आहे. आमेन हालेलुया. जे जगात तुम्ही जीवन जगता त्याच्यापेक्षा कितीतरी 1000 पटीने, लाखो पटीने सुंदर असं स्वर्गीय जीवन आहे. तुमचं मन तिकडे लागू दे. आमेन हालेलुया. तुमचा स्वभाव चेंज झाला पाहिजे. आमेन हालेलुया. किती दबाव, किती त्रास, त्या दबावामध्ये पण मी प्रत्येक रविवारी यायचं, इथं उभं राहायचं आणि वचन सांगायचं का लोक येणार आहे. प्रभू तू कृपा करू, तुझा अभिषेक करू, तुझं सामर्थ्य करू. मी किती दुःखात आहे, मी कधी कुणाला दाखवलं नाही आणि आज पण मी कधी सांगितलं की मी दुःखात आहे मित्रांनो, अजिबात नाही. पण ज्या वेळेला मी तिथून इथं येतो ना त्यावेळेला देवाच्या आगीने भरलेला असतो. आमेन हालेलुया. आमेन. देव मला तयार करतो. जा. आमेन हालेलुया. जा बरं. अनेक लोकांच्यासाठी मी तुला निवडलेला आहे. हालेलुया. अनेकांसाठी तुला निवडलेला आहे. हालेलुया. म्हणून तो आवेश आपल्याला निघून गेला नाही पाहिजे. तो आवेश आपल्याला निघून त्यावेळेला जातो की ज्या वेळेला देवाच्या बाजूला राहते आणि आपली इच्छा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त. हालेलुया. आपण आपल्या इच्छेत त्यात घुसवायचो, घुसव. आमेन हालेलुया. जेवढं घुसवतो. आमेन हालेलुया. की त्यावेळेला घुसून टाके जे काय असणारे वस्तू, बॅग असं सगळं फाटती तुटती मोडून जाते आणि ते सगळं मोडलेलं आहे. काहीच कडे आता काही कसं रिपेअरिंग करायचं. आमेन हालेलुया. प्रथम देवाची इच्छा आमेन आपल्या हृदयात असेल म्हणून तुमचे देखील त्याच्यात मी आनंद करत. आमेन हालेलुया. म्हणून मी आनंद करते. देवाने मला सांगितले लाकडाच्या मंडपात तू काय करशील? प्रार्थना करशील. हालेलुया. लाकडाचा मंडप असं नाही त्याच्यामध्ये तू प्रार्थना करशील. आमेन हालेलुया. जर लाकडाच्या मंडपात मी प्रार्थना करत आहे, मला अनेक लोक म्हणतील हे घालून ते घालून, असं करू तसं करू. आमेन. माझी पण इच्छा आहे पण देव ज्या वेळेला करणार आहे त्याच्या अगोदर दाखवत की नाही का तुला हे मी देणार आहे. आमेन हालेलुया. म्हणून तर देव सांभाळतो पण या लाकडात. आमेन हालेलुया. या लाकडाच्या मंडपात देव का सांभाळ करत आहे, का आपल्याला चालवत आहे? तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवा. हालेलुया. का चमत्कार करत आहे? आमेन हालेलुया. का चमत्कारामध्ये देव चालवत आहे? का चमत्कार होत आहे? आमेन हालेलुया. इब्रिकरास पत्र. आमेन हालेलुया. इब्रिकरास पत्रामध्ये लिहिलेलं आहे, सुंदर वर्णन केलेलं. आमेन हालेलुया. हालेलुया. तो विश्वास जो आहे तो विश्वास तुम्ही असा ठेवला पाहिजे की माझ्याजवळ तो आहे. आमेन हालेलुया. इब्रिकरास पत्र 11 अध्यायामध्ये सांगणार आहे की तो माझ्या जवळच आहे. हालेलुया. बरं डोळे बंद करायचं. आमेन हालेलुया. का? तो तुमच्या जवळ आलेला असतो. आमेन हालेलुया. डोळे बंद करायचे. आमेन हालेलुया. तू माझ्या जवळ आलेला मला भेटणार. आमेन हालेलुया.
त्याचं जे प्रेम आहे, त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम कधीच कमी झालेलं नाही आणि होणार पण आहे. आमेन हालेलुया. एक साक्ष आहे. आमेन हालेलुया. एक डॉक्टर होते. आमेन हालेलुया. त्याचा मुलगा, त्याच्या हॉस्पिटलला एक मुलगा येतो आणि त्या मुलाचं ऑपरेशन करायचं असतं आणि ते ऑपरेशन करायचं असतं आणि तिथे सगळे नर्स डॉक्टर सगळे ज्या वेळेला ते खाली असतात त्यावेळेला गेटवर त्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो, रस्त्यात ऍक्सिडेंट झालेला असतो आणि त्याचा बाप त्या मुलाला घेऊन येतो. रक्ताच्या ठराविक पडलेला मुलगा आणि तो बाप म्हणतो की माझ्या मुलाला वाचला, माझ्या मुलगाला काय झालं नाही पाहिजे, माझ्या मुलाला काय झालं नाही पाहिजे. हालेलुया. आणि माझा मुलगा वाचला पाहिजे. तो गेटवर असताना सगळे व्यवस्था आले की तो म्हणते की अँब्युलन्स आलेले, त्या अँब्युलन्सचा आवाज ऐकले सगळे जातात कर्मचारी आणि त्याला घेऊन येतात. सगळे आतमध्ये जातात, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतात आणि तो बाप त्या स्टेजवर घेऊन जाताना मुलाकडे बघत रडत असतो. बा तुला काय होणार नाही, बा तुला काय होणार नाही, बा तुला काय होणार नाही, बा तुला काय होणार नाही. आमेन हालेलुया. आणि हा आतमध्ये जातो, एका खुर्चीवर बसला असतो, चेअरवर बसला असतो आणि त्या मुलाला ऑपरेशन थिएटर मध्ये घेतात. हालेलुया. आणि बाप बेचैन झालेला असतो, त्याला माहिती आहे की माझ्या मुलाला इमर्जन्सी आहे, माझ्या मुलाला इमर्जन्सी आहे. बाप व्याकुळ झालेला असतो, बाप रडत असतो, ओक्साबोक्स रडत असतो, माझ्या मुलाला काय नाही झालं पाहिजे, माझा मुलगा मेला नाही पाहिजे. त्याच्या डोळ्यासमोर एकच चित्र असतं, माझा मुलगा मेला नाही पाहिजे, माझा मुलगा सुखरूप, त्याचा मोडला हात चालते, पाय मोडला चालते, खुबा मोडला चालते, पण माझा मुलगा मेला नाही पाहिजे. तिच्या आतून एक ऊर्जा तयार होत असते आणि तो आतमधून कुणी आलं की लगेच तो म्हणे माझा मुलगा कसा आहे, त्याचं ऑपरेशन झालं का, ऑपरेशनला घेतलं का. ते म्हणते हो तयारी चालू आहे, हो तयारी चालू आहे. मग काही वेळ जातो तो म्हणते की 1 तास झाला, तुम्ही हे सांगता. 1 तासानंतर परत मध्ये हा काय झालं, माझ्या मुलाचं ऑपरेशनला घेतलं का नाही, तयारी चालू झालं नाही ऑपरेशन. तो म्हणतो नाही, अजून ऑपरेशन करणारे डॉक्टर आले नाही. तो एवढा पेशंट होतो, जागावर उठतो, इकडे तिकडे पळतो का तुम्हाला कळत नाही का माझा मुलगा कुठे गेला, तो डॉक्टर कोण आहे, डॉक्टर त्याला अक्कल नाही का, त्याला कळत नाही का, त्याला माहित नाही का इथं पेशंट असतात, का दवाखाना सोडून गेला, का असं केलं त्यानं, का अमक असं बोलतात. नर्स म्हणतात तुम्ही शांत बसा, तुमच्या मुलाला काही होणार नाही. पण अहो डॉक्टर नाही आलेला, अजून ऑपरेशन करताय, डॉक्टर आलेले. अहो शांत बसा, तुमच्या मुलाला काय होणार नाही. आम्ही त्याला व्हेंटिलेटर ऑक्सिजन लावलेला, आम्ही त्याला ऑक्सिजन लावले, तुला की नाही काय होणार नाही. पण माझ्या मुलाला काय झालं, मी गप्प बसणार नाही, मी नाही सोडणार. तो डॉक्टर कोण आहे, मी त्याला अजिबात सोडणार नाही. अर्धा तास झाला, 1.5 तास झाला, अजून आले की डॉक्टर नाही आले. अहो कधी येणार, त्याला बोलवून घ्या, फोन लावा, गाडी पाठवा, बोलवून घ्या. बाप पेशंट झालेला असतो. हालेलुया. जेवढा पेशंट एवढा पेशंट, त्याला एकच भीती, माझा मुलगा मेला नाही पाहिजे, माझा मुलगा सुखरूप मला बघायला भेटला पाहिजे, माझा मुलगा मेला, माझा मुलगा सुखरूप भेटायला पाहिजे. हालेलुया. तो ज्या वेळेला अजून अर्ध्या तासानं 1 तासानं ज्या वेळेला त्याचा बाप तो डॉक्टर समोरासमोर येतात. आमेन हालेलुया. त्याला माहितच की डॉक्टर आहे, तो आतमध्ये जातो पट्टीशी, ऑपरेशन तयारीचे ऑपरेशन करतात. ऑपरेशन झालं, 3 तासानं बरोबर सगळे टीम बाहेर येते. सगळी टीम ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला ते डॉक्टर, हा बाप त्या डॉक्टरच्या समोर जातो, उभा राहतो आणि म्हणतो डॉक्टर माझा मुलगा कसा आहे, ठीक आहे का. डॉक्टर काही एक शब्द बोलत नाही आणि तसेच निघून जातात. तो म्हणतो की कसला असला माणूस आहे, एवढा भयानक माणूस मी कधी बघितला माझ्या जीवनामध्ये, की मी माझ्या मुलाचा शेवटच्या श्वासाला माझा मुलगा आहे, त्याचं ऑपरेशन करायला हा डॉक्टर गेलाय, मी त्याला विचारतो माझा मुलगा कसा आहे आणि हा काहीच बोलत नाही. असा निर्दय बाप मी कधी, असा निर्दय मनुष्य मी कधी बघितलेला आहे. याला काही मुलगा आहे का नाही, याला काही संतान आहे का नाही. आणि तो त्यावर दोष लावत जातो, दोष लावत जातो, दोष लावत जातो, दोष लावत जातो. त्यावेळेला एक नर्स येते आणि म्हणते शांत बसा, इथं बसा, खाली शांत बसा, तुमचा मुलगा आता धोक्यातून बाहेर आहे, तुमच्या मुलाला काही होणार नाही. तो आता हो, पण ते डॉक्टर माझ्यासमोर बोलले नाही. त्याला विचारायचं होतं तुम्ही ऑपरेशन केले, सक्सेस झाले का नाही, मुलगा आता कसा आहे, मला एवढं विचारायचं. तो काही बोललाच नाही. एवढा निर्दय माणूस असतो का. ते म्हणे की श्रीमान शांत बसा, दोष लावू नका. आमेन हालेलुया. नर्स बसली आणि त्याला म्हणते थांबा, मी तुम्हाला सांगते काय. ज्या गाडीचा ऍक्सिडेंट, जी गाडी तुमची ठोकली, ज्या गाडीनं त्या मुलाला गाडीला ठोकलं, तो मुलगा त्या डॉक्टरांचा होता. तो मुलगा जो मेलेला होता
तो त्यांच्या त्या डॉक्टरांचा मुलगा होता. ते त्याचा अंत्यविधीला गेलेले होते. त्यावेळेला त्यांना समजलं की तो मुलगा जो आहे, दुसरा जो मुलगा आहे त्याला ॲम्ब्युलन्स मिळालेला, तो तुमचा मुलगा आहे, तो ऑपरेशन करायचा आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाची जो अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे तो अर्धा सोडला आणि तुमच्या मुलाचं ऑपरेशन करायला आले. आणि ऑपरेशन करून आता ते त्याच्या मुलाचे राहिलेले अर्धी क्रिया करायला गेलेले आहेत. तो बाप ओक्साबोक्शी रडायला लागला. त्याला समजत नव्हतं आता उत्तर काय द्यायचं, काय उत्तर द्यायचं समजत नव्हतं. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विनाकारण कुणाला दोष लावू नका. आमेन. हालेलुया. विनाकारण कुणाला दोष लावू नका. कारण परमेश्वराने त्याचा पुत्र यासाठी पाठवला की तो माझ्याकडे, माझ्या देवाचं लक्ष नाही का, माझ्या नजर नाही का, नाही, त्याने त्याचा पुत्र दिलेला आहे आणि त्याच्या पुत्राला त्याने ठार मारला. आमेन. हालेलुया. त्याचं रक्त सांडलं, त्याला कपड्यामध्ये घातला, त्याला कुठेच फटके मारले, त्याच्या तोंडात तुटले, त्याच्या डोक्यात काट्याचा मुक्त घातला. तो एक शब्द बोलला नाही, शांत राहिला, कपड्यातून बाहेर म्हणाला की आता तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, तो आता तारण स्वीकारायला तयार आहे. आमेन. हालेलुया. तू स्वर्गाच्या राज्यात यायला तयार आहे. स्वर्गाचा दरवाजा आज माझ्या पुत्राच्या द्वारे मी तुझ्यासाठी मोकळा केलेला आहे. हालेलुया. तुम्ही चर्चला या, चर्च व्याख्या आहे स्वर्गाचा दरवाजा. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला प्रार्थना करता, माझ्या प्रार्थनेत दोष नसावा, माझ्या प्रार्थनेत प्रेम असलं पाहिजे. माझं जीवन दोष लावणार नसावं, तर माझं जीवन प्रेमाने भरलं असं. कारण प्रेमाने भरल्यावर परमेश्वर तो दोष लावत नाही सुटत, तो प्रेम वाटत सुटतो. आमेन. हालेलुया. तो प्रेम वाटत सुटतो. हालेलुया. आज तुम्ही इथं प्रार्थना का आला? देवाच्या प्रेमा खातर आलेला आहे. आमेन. हालेलुया. देवा पाऊस येत आहे, तुझ्या लोकांना आठवण होते, लोकांच्या जीवनामध्ये विश्वास तयार होते की तिने आज चर्चला यावं. प्रत्येकाने विचार केला असेल की आता पावसात जाऊन कसं बसणार. देवानं अगोदरच छत तयार केलेलं होतं. आमेन. हालेलुया. परमेश्वर अगोदर तुमच्यासाठी प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. आमेन. हालेलुया. परमेश्वरचा प्लॅनिंग अगोदरच मनुष्यासाठी तयार असतो. आमेन. फक्त त्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही याची गरज असते. तुम्हाला तिकडे पावसात भिजत कसं काय जाणार आहे? कसा पाऊस आहे तिकडे? एवढा पाऊस आहे, मी पावसात कसं काय भिजणार? पाऊस मला भिजवून टाकेल, तिथं दिवसभर कसं काय तिथं बसायला निवार नाही काय? नाही, देवानं त्यासाठी निवारा तयार केलेला आहे. तो काळजी घेणारा परमेश्वर. आमेन. हालेलुया. तो तुला नाही भिजू देणार. तुझा प्लॅनिंग देवाचा प्लॅनिंग नाही, तुझी इच्छा देवाची इच्छा नाही, तुझी मर्जी देवाची मर्जी नाही. जे तू बघत आहेस ते देव बघत नाही. आमेन. हालेलुया. देव त्याच्या पलीकडचं बघत आहे. आमेन. हालेलुया. माझ्यासाठी योग्य काय आहे देवाला माहित आहे. आमेन. हालेलुया. मला ज्या वेळेला कपडे घ्यायला माझी आई जाते दुकानात जायला जाते, त्याला माझे अंडरवेअर, माझं बनेल घेताना माझे पप्पा, माझे वडील, माझी आई माझं माप बघतात. तिथं या मापाचं त्याला बनेल बसेल. आमेन. हे लूज होईल, हे लूज बनेल होईल. या मापाची अंडरवेअर त्याला लूज होईल. मोठे आहे, लहान द्या, कोणतरी समोर हा याच्या मापाची द्या, याच्या मापाचं बनेल द्या, याच्या मापाची बसल. आमेन. हालेलुया. मग तुम्हाला घेतात आणि आणल्याच्या नंतर मी घालतो आणि माझं हा बरोबर आहे पप्पा, चांगलं आहे, माप बरोबर आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर बरोबर तुमच्या लेवलच देतो. आमेन. हालेलुया. बघे तुम्हाला त्रासाचं होईल असं कधी देत नाही परमेश्वर. हालेलुया. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो की मी एवढ्या वर्ष फिरलो, परमेश्वर मला या जागेत येण्यासाठी खूप त्रासामध्ये मला त्यानं टाकलं. का त्या त्रासामध्ये मी टिकतोय का? तो त्रास मी सहन करतोय का? हालेलुया. परमेश्वराच्या वचनासमोर मनुष्य निरुत्तर आहे. परमेश्वरच्या प्रत्येक श्वासासमोर मनुष्य निरुत्तर आहे. तो परमेश्वराच्या श्वासासमोर टिकू शकत नाही, परमेश्वरासमोर जाऊन तो उभा राहू शकत नाही. हे प्रभू माझी प्रार्थना केली आहे, मी हे केलंय, अजिबात मनुष्य टिकू शकत नाही. का? कारण तो दोषानं भरलेला मनुष्य आहे. आमेन. हालेलुया. तो दोषानं भरलाय, तो पापानं भरलेला मनुष्य आहे. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही जो वाटा निवडायचा आहे, तो वाटा काय निवडायचा? आमेन. हालेलुया. तो म्हणाला आमेन. हालेलुया. विश्वास तो दिसत नाही गोष्ट काय दिसत नाही मला प्रभू, मला दिसत नाही, पण मी काय करू? नाही, जे काही होत आहे ते माझ्या विश्वास, तुझा विश्वास आणि माझी कृपा, तुझा विश्वास माझी कृपा. आमेन. हालेलुया. म्हणून अनेक लोकांनी मरण पत्करलं. आमेन. हालेलुया. पण जगासोबत एकरूप होणं तरी टाळाटाळ केली. आमेन. हालेलुया. ते जगासोबत एकरूप नाही झाले, ते समोर नाही झाले जगासमोर. हालेलुया. त्यांनी जगाचा आशीर्वाद डावलला,
आणि ख्रिस्ताची कृपा त्यांनी पत्करली. आमेन हालेलुया. म्हणून तो ख्रिस्त कोण आहे तर परमेश्वर कोण आहे. आमेन हालेलुया. इब्रिकरास पत्र आमेन हालेलुया. इब्रिकरास पत्र 10-11 आणि 24 वचन आहे. विश्वास आणि मोशेने क्रोध झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणून याचे नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. हालेलुया. मोशे नाही म्हणाला की माझ्यासोबत मी एवढा ऐश्वर्यात राहिलेला आहे, मी लहानाचा मोठा फारोच्या घरात झालेला आहे, फारोच्या मुलीने मला सांभाळलेला आहे आणि मला आता सगळं जे काय ते मला सगळं भेटणार आहे, मला काय गरज नाही, मला कुणाच्या मदतीची गरज नाही, काय नाही. इस्रायल लोक किती त्रास आहे असू दे, तिकडे मला काय घेणं नाही. पण त्यांना ते सगळं सुख नाकारलं का? त्याच्या लोकांसाठी. आमेन. देवाच्या लोकांसाठी सगळ्या सुखाचा त्याग केला. तो दुःखात असणारे इस्रायली लोक आहेत त्यांच्या सोबत एकरूप झाला. आमेन हालेलुया. जिथं देव आहे तिथं तुम्ही असला पाहिजे. आमेन हालेलुया. जिथं देवाची लोक आहेत तिथं तुम्ही असला पाहिजे. जिथं देवाची लोक आहेत त्या ठिकाणी तुमची प्रार्थना असली पाहिजे. हालेलुया. प्रार्थना काय आहे? देवासोबत बोलणं आहे. हालेलुया. नीतिसूत्रामध्ये आले की मनुष्य त्याच्या मुखाचं फळ खाईल. हालेलुया. मनुष्य काय करेल त्याच्या मुखाचं काय करेल? काय खाईल? आमेन हालेलुया. काय खाईल? मनुष्य त्याच्या मुखाचं फळ खाईल. हालेलुया. आणि मोशे बोलला नाही, मी इस्रायली लोकांसोबत राहील आणि त्यांच्या दुःखाचा वाटा मी उचलल. प्रभू मला तुझ्यासोबत ठेव. हालेलुया. त्याच वेळेला देवानं त्याला अग्नी रूपानं दर्शन दिलं. आमेन हालेलुया. ज्या वेळेला देवाची इच्छा आणि तुमची इच्छा एक होती त्याच वेळेला देव तुम्हाला सामर्थ्यानं भरतो. आमेन हालेलुया. त्यावेळेला देवाची आग तुमच्यावरती, त्यावेळेला देवाचं सामर्थ्य, त्यावेळेला पवित्र आत्म्याची आग तुमच्यामध्ये कार्य, त्यावेळेला पवित्र आत्मा तुम्हाला देत आई दिशेला फिरवतो आणि ते शुभवर तुम्हाला सांगण्यासाठी चालवतो. आमेन हालेलुया. हालेलुया. ज्या वेळेला मोशे म्हणाले की मला दुःखाचा वाटा पाहिजे इस्रायल लोकांच्या सोबत, त्याच वेळेला परमेश्वराने त्याला अग्नीच्या रूपात दर्शन दिलं. हालेलुया. आता मला की चल, मी इस्रायली लोकांसाठी मी तुला निवडलेला आहे, कारण तुझ्या हृदयाची इच्छा मी बघितलेली आहे. हालेलुया. त्यानं राजमहालामध्ये राहण्याचं सोडून दिलं का? देवाचे लोक त्रासामध्ये आहेत. आमेन हालेलुया. म्हणून या सेवकाईमध्ये मी कधी कुणाच्या दमडीचा मिंदा नाही झालो. त्यांना म्हणलं की या आणि मला इथं तुमची प्रार्थना करतो, सैतान काढतो आणि तुमच्या सैतान काढतो आणि मला एवढे पैसे द्या. अजिबात नाही. आमेन हालेलुया. अजिबात नाही. का? मी तुम्हाला इथं सांगल, देवाला काय सांगू? आमेन हालेलुया. मला त्याची भीती आहे, कारण त्यानं मला अभिषेक केलेला आहे. हालेलुया. त्यानं अभिषेक केलेला आहे मला. आमेन हालेलुया. त्यानं कृपा दिलेली आहे, त्यानं मला चालवलं, त्याच्यासोबत मी चालत आहे, त्याच्या इच्छेनुसार मी जिवंत आहे. आमेन हालेलुया. म्हणून तो गाढवावर बसला. तो म्हणाला की एक सुंदर घोडा आणा, त्याला लगाम घाला, त्याला फुगीर घाला, त्याला चांगला सजवा, मग मी त्याच्यावर बसतो. मला सोन्याचा मुकुट आणा. हालेलुया. अजिबात नाही बोला. त्याने दर्शन दिलं की मनुष्याचं जीवन काय असावं. आमेन. त्याने दर्शन दिलं की मनुष्यानं जीवन कसं जगावं. स्वतः गाडावरती जाऊन बसला का? स्वभाव बघा. आमेन हालेलुया. माझा स्वभाव आहे नम्र. नम्रता कुठून दिसते? तुमच्या वागण्यात दिसते. नम्र स्वभाव कधी कळतो? हालेलुया. नम्र स्वभाव कधी कळतो? तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून तुमचा स्वभाव. हालेलुया. तुम्ही काय बोलता? तुमच्या बोलण्याचा प्रत्येक शब्द दर्शवतो ह्याच्यात देवाचं प्रेम आहे. तुमच्या मुखातला प्रत्येक शब्द दर्शवतो ह्याच्यामध्ये देवाचं प्रेम नाही. हालेलुया. स्वभावात, तुमच्या बोलण्यात कळतं की तुम्ही कुठल्या लेवलचे लोक आहात. हालेलुया. तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठल्या लेवलचे लोक कोण? कधी कळतं? तुमच्या मुखातून निघणारा जो शब्द आहे वाणी. आमेन हालेलुया. मेरे मुंह के वचनों से दूसरों के घाव भरे. हालेलुया. त्याच्या प्रत्येक शब्दानं आज मनुष्य संजीवन पावत आहे. आमेन हालेलुया. 3.5 वर्ष जे काय बोलला त्या सगळ्या जगामध्ये 2000 वर्ष झाले गाजत आहे. हालेलुया.
त्याच्यावर अभ्यास केला जाते. हा शब्द कुठला आहे, हा शब्द काय बोलला, या शब्दाचं प्रकटीकरण काय, तो असा का बोलला असेल. 3.5 वर्ष जे काय बोलला ते सर्वजण आपण त्याचं पाठांतर करत आहोत. त्याच्या एका शब्दावर 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस, 1-1 वर्ष प्रार्थना करते. आत्मिक नेत्र उघड. हालेलुया. 6-6 महिने, 2-2 वर्ष, 3-3 वर्ष आत्मिक नेत्र उघड. काय मला ते दाखव, मला दर्शन दे, आत्मिक दर्शन दे. त्याच्यावर प्रार्थना 6-6 वर्ष, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष लोक प्रार्थना करतात. एका शब्दावर प्रार्थना करतायत लोक. आमेन. हालेलुया. तो शब्द किती कार्य करतो. आमेन. हालेलुया. त्या शब्दावर विश्वास ठेवा. आमेन. त्याने शब्द दिला. आमेन. हालेलुया. त्याने शब्द बोलला, शब्द कार्य केला आणि शब्द आज जिवंत आपल्यामध्ये. आमेन. हालेलुया. तो शब्द आज आपल्यामध्ये जिवंत आहे. त्या शब्दावर आपण जीवन जगत आहोत. हालेलुया. आपला स्वभाव कोण दर्शवतो, आपल्या मुखातून निघणारे शब्द आपला स्वभाव दर्शवतो की आपल्या आतमध्ये काय आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही तुमच्या शेजारावर प्रेम करा. येशूने का सांगितलं? किती लोकांना माहिती आहे येशूने सांगितले की शेजारावर प्रेम करा? किती लोकांना माहिती आहे येशूने सांगितले की शेजारावर प्रेम करा? हालेलुया. जर शेजाराचा कोणी तिरस्कार करत आहे तर त्यानं पहिल्यांदा येशूचा तिरस्कार केलेला आहे. हालेलुया. किती लोक करत आहेत? कारण प्रत्येक मनुष्य जो आहे हा देवाचा आत्मा आहे. हालेलुया. त्याने दिलेला दीप आहे, तो विझू देऊ नका. त्याच्यामध्ये तेल घाला. काय? प्रार्थना. विझू देऊ नका. आमेन. हालेलुया. विझू देऊ नका. आमेन. हालेलुया. बघा इब्रिकर्स 15 मध्ये लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. प्रभूची स्तुती असू दे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बघा लिहिलेलं आहे 35:11-35. आमेन. स्त्रियांनी त्यांची मेलेली माणसे पुन्हा जिवंत केलेली अशी मिळाली आणि कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून सुटका न पत्करता मरेपर्यंत यातना सोसल्या. हालेलुया. कित्येकांनी मरेपर्यंत दुःख सोसलं. हालेलुया. आमेन. हालेलुया. आणि इतरांच्या टवाळ्यांनी व मारांनी आणि बंधनाने कैदेने देखील परीक्षा झाली. त्यांना धोंडमार केला, परीक्षेत आणले, गर्भवतीने चिरले, तलवारीच्या आघाताने ते मेले, मेंढराची व शेरडाची कातडी पांघरून ते हिंडले, लाचार पीडित त्रासलेले, जे त्यांना योग्य नव्हते ते रानातून व डोंगरातून, गुहातून व भूमीच्या कपारीतून भटकत असत. हालेलुया. कोण? देवाचे सेवक, देवाची लेकर. आमेन. हालेलुया. देवाचे सेवक, देवाची लेकर. आमेन. हालेलुया. मला आठवते मी एका चर्च मध्ये गेलो होतो. 2016 आणि तिथं कार्यक्रम होता एक आणि मी त्या चर्च मध्ये गेलो होतो. तिथं कुणीच नव्हतं. मला माझ्यामध्ये देवाची आग, पवित्र आत्म्याची आग आम्ही आलेलं. मी शांत बसणारा व्यक्ती नाही. मी गेलो तिथं कुणी नव्हतं. साऊंड सिस्टम सगळं जोडलेलं होतं आणि माहिती आहे तुम्हाला मी तिथे गेलो आणि देवाची आराधना करायला सुरुवात केली. आम्ही आलेलो देवाची आराधना करायला सुरुवात. कोणी नव्हतं. 2-3 माणसं होती आणि मी त्या 2-3 माणसांसमोर मी गेलो तिथं माय घेतला आणि देवाची आराधना करायला सुरुवात केली. आराधना करायला देवाचा स्पर्श, देवाचा आत्मा, देवाचं सामर्थ्य उतरायला लागलं. अचानकपणे सेवकाने माझ्या हातात माय घेतला आणि म्हटलं जा आणि खाली बस. हालेलुया. जा आणि खाली बस. मला माईची किंमत मला माहित आहे. हा माईक हातात धरताना मी विचार करतो प्रभू माझ्या मुखातून कधी वाईट निघून कोणासाठी. आमेन. हाले. म्हणून मी मागच्याच रविवारी मी रागाने बोललो, माझं वाईट वाटून घेऊन आता का. हालेलुया. आईच मुलावर प्रेम करते. आमेन. हालेलुया. आई मुलावर प्रेम करते ना. आमेन. हालेलुया. मला आज पण आठवतं की त्या डोंगरावर घेतली प्रार्थना. मला आज आठवतं मी जनावरच्या गोट्यात गुडघे टेकून, त्या शेणात मी गुडघे टेकून प्रार्थना केली. जी जनावर मुद्द्यात त्याच्यात मी गुडघे टेकून केली प्रार्थना मला आज आठवते. हालेलुया. मला आज आठवतं की सगळ्या गावाच्या गाव येतात याची आणि मला म्हणायचे प्रार्थना बंद कर, चमत्कार होऊ दे, नाहीतर आमच्यात चमत्कार झाला नाही, आमची लोक पडले तर तुला सोडणार नाही, तुला उभा पिटवून देणार. कोणाला माहिती आहे का माझ्यासोबत लाईन लागायचे. पैमान लोक उभे केले माझ्यासोबत. 8-9 लोक. एकाला प्रार्थना केली, 9च्या 9 लोक मागे पडले. आमेन. हालेलुया. ते म्हणले जा, तू देवाचा माणूस आहे, जा, आम्ही तुला काय करत नाही, जा म्हणले. आमेन. हालेलुया. अख्खं गाव मला मारून टाकायचं. पूर्वी त्याला पिटवून द्या, त्याला पिटवून द्या. उगाच देव त्याला वाचवते का. आमेन. हालेलुया. एक बल आकडा टाकायचा, एक बल लावायचा माळात आणि मी ओरडून बोलायचं. हालेलुया. तोंड याचं मला
मी म्हणायचो प्रभू मला कॅन्सर झालाय का, आजार कॅन्सर बोलतोय का नाही मला, सारखं तोंड यायचं, वाईट वाटायचं, मला त्रास व्हायचा, जेवण जायचं नाही. मी पूर्वी सांगायचो तिखट जेवण करू नका, मला तिखट सहन होत नाही, माझ्या तोंडाला तिखट तोंड येतं मला सारखं. माझ्या खिशात माझ्या बॅगेसारखी स्माइली ती क्रीम असायची माझ्या बॅगेमध्ये. आम्ही हालेलुया. मला आठवते म्हणजे मी सेवेत कसा घडलो, मी कसा तयार झालो. हालेलुया. मला त्या गोष्टीची जाणीव आहे. आम्ही हालेलुया. मला कुणी कसं हाकलून दिलं मला आज पण आठवते. मला कुणी माझ्यावर हल्ला केला मला आज पण आठवते. कुणी माझ्यासाठी प्लॅनिंग केला मला आज पण आठवते. पण देवानं माझ्यासाठी प्लॅनिंग केलेलं होता की तू एक दिवस माझा सेवक बनशील आणि लाखो लोकांच्या समोर मी उभा करणार आहे. तुला दिलेले शब्द आहे तर जगात एक नंबरची मंडळी तुझी मी करल आणि करणारच आहे. आमेन. हालेलुया. करणार आहे मी. हालेलुया. त्याच्या महान दयेमध्ये तुम्ही चाला. जर तुम्ही दुःखाचा वाटा निवडताय, तुमची इच्छा बाजूला ठेवताय, नाही त्रास होता तर होऊ दे, मला काय म्हणतात म्हणून दे, आमेन. हालेलुया. पण मी चर्च मध्ये जायचं कधी बंद करणार नाही. आमेन. तुमचं ठरलेलं आहे, देवाचं ठरलंय. देवानं तुमच्या सोबत एक साठगाठ केले की याला मी निवडलेल्या केला मी मोठा व्यक्ती बनवणार आहे. आमेन. हालेलुया. कधी ज्या वेळेला म्हणजे की हे झालं नाही नको मला आता तिकडे जायचं, मला तिकडे बोलायचं नाही. देव म्हणतो नाही, ज्या वेळेला तुम्ही दुःखाचा वाटा निवडता त्याच वेळेला माझं काम चालू होतं. आमेन. हालेलुया. आणि तो वाटा निवडणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. तो वाटा निवडणं गरजेचं आहे. त्याची कृपा आहे. तू दिसत नाही पण तो असल्यासारखं तुम्ही जीवन जगा. आमेन. हालेलुया. तो माझ्या जवळ आहे. आमेन. हालेलुया. लिहिलेलं आहे त्यात बघा. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आमेन. प्रभूला धन्यवाद देतो. लिहिले इब्रेकरचा पद लिहिलेला आहे. आमेन. हालेलुया. 27:11-27. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. जो अदृश्य आहे पण त्याला बघतोय मी असा त्या लोकांनी मोशाने धीर धरला. आमेन. हालेलुया. म्हणून तो फारो समोर विजयी ठरला. त्याला लाल समुद्राचा रस्ता कधी तयार झाला त्यावेळेला तो म्हणाला की नाही. हालेलुया. तो दिसत नाही पण माझ्या सोबतीला. हालेलुया. मला माहिती की आज चमत्कार झालेला आहे. काय लाल समुद्रातून त्याने रस्ता तयार केलेला. आमेन. हालेलुया. तो पुढे जातो म्हणाले की अरे आम्हाला जेवायला नाही, आम्हाला खायचं मटण खायचं. आमेन. हालेलुया. देवानं मेलेले जाणून नाही भेटेल. आकाशातून जिवंत पक्षाचं मटण, गरम गरम मटण देतो. हालेलुया. म्हणून देवानं मनुष्याची तुलना गरुडासारखी केली. तुम्ही गरुडासारखं जीवन जगा. गरुडाचा उल्लेख स्तोत्रामध्ये, नीती सूत्रामध्ये का केलेला, त्यासारखं जीवन जगावं का सांगितलेला. हालेलुया. तो मेलेला खात नाही, तो जिवंत खात. हालेलुया. तो जिवंत मध्ये राहतो. तो वेदना सहन करणारा पक्ष आहे. तो एक पक्ष आहे. तो वेदना सहन करतो. स्वतः कधी तो दगडावर आपटून तिला नष्ट करतो. त्याच्या अंगाची पिसं सगळी काढून टाकतो. स्वतःच्या चोचीनं पायाची नखा तोडून टाकतो. 40 दिवस उपाशी राहतो आणि मग नवीन पंख येतात. नंतर नवीन पंख येतात. हालेलुया. आणि मग तो आकाशामध्ये पुन्हा भरारी घेतो. हालेलुया. असं नाही म्हणत की मी याच्यातून बाहेर येतोय का नाही. तुम्ही जरूर याच्यातून बाहेर येणार आहे. आमेन. हालेलुया. तो नवीन पंख, नवीन बळकटी तुम्हाला देत आहे. आमेन. हालेलुया. नवीन बळकटी तो तुम्हाला देत आहे. यासाठी देत आहे की तुम्ही सर्वावर मात करून ढगाच्या वरती जाऊन तुम्ही आनंदानं भरारी घ्यावी. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी विहार करावं, त्या ठिकाणी तुम्ही आनंदाने फिरावं. त्या ठिकाणी कुणाचा बंध नाही, कुणाचा त्रास नाही, काही नाही. एकच. हालेलुया. परमेश्वरा तुझी नजर माझ्यावर आहे. आमेन. हालेलुया. म्हणून त्या त्रासामध्ये जा, त्या दुःखामध्ये जा. तुम्ही गेला पाहिजे. दुःख आणि त्रास आला म्हणून येशूला सोडून देणं हे चुकीचं आहे. हालेलुया. त्या लोकांची संगती कधी करू नका. आमेन. हालेलुया. माझ्यासोबत सैतानाने एक डाव नाही खेळलेला, हजारो डाव कधी खेळला अजून पण खेळत आहे. आमेन. हालेलुया. पण मी कधी डबोलं नाही. आमेन. हालेलुया. आणि मी कधी हार नाही. देवाला धन्यवाद द्या.
जन्माला घातला. आमेन हालेलुया. त्या देवाला धन्यवाद. त्या देशामध्ये आमचा जन्म झाला. देवाला धन्यवाद द्या. त्याला प्रथम धन्यवाद द्या. प्रभू आम्हाला या देशामध्ये जन्माला घातलं. आम्हाला ऊन बघायला भेटतो, वारा बघायला भेटतो, पाऊस बघायला भेटतो, थंडी बघायला भेटते. आम्हाला 3 ऋतूमध्ये आम्हाला जीवन दिलेलं आहे. आमेन हालेलुया. कोणी म्हणतं काही देशातले लोक ऊन खायसाठी इकडे येतात, काही देशातली लोक आमेन हालेलुया थंडीच्या दिवसात इकडे येतात, काही देशातले लोक पाऊस खायसाठी पावसाळ्यात आमच्या देशात पाऊस पडत नाही म्हणून भारतात पावसाच्या दिवसामध्ये येतात टुरिस्ट. आमेन हालेलुया. तर चला आपण पावसात जायचं भिजायला. आमेन हालेलुया. पण माझा देव किती चांगला आहे. माझा जन्म या भारत भूमीमध्ये झाला. या देशाला देवाला 3 ऋतू दिले. थंडी दिली, उन्हाळा दिला आणि पावसाळ्यामध्ये ऊन दिलं, थंडी दिली, थंड दिला, पाऊस दिला आणि गरम पण दिला. का? हालेलुया. तुला इकडे तिकडे फिरायची गरज, तुझ्या शरीराला जे काही लागणार आहे ते सगळं मी तुला इथं दिलेलं आहे. आमेन हालेलुया. किती धन्यवाद दिला पाहिजे. आमेन हालेलुया. या देशामध्ये पाठवला, एक शिष्य देशामध्ये पाठवला. आमेन हालेलुया. 12 एक या भारतात आला. आमेन हालेलुया. आणि लोक काय म्हणतात, येशू आमचा देव नाही, अज्ञानपणा. येशू बघा अज्ञानपणा. येशू आमचा देव नाही. येशू कोण आहे? येशू आमचा देव नाही. हालेलुया. ज्यांचा या देशासोबत काही एक संबंध नाही ते लोक सांगतात की येशूच्या प्रार्थनेला जाऊ नका, नाहीतर तुम्ही बुडाल. त्याचा काही संबंध नाही देशासोबत. ते लोक या देशातील नाही. ते लोक सांगतात की तुम्ही येशूकडे जाऊ नका. हालेलुया. ते लोक येशूकडे जाऊ नका, येशूची प्रार्थना. म्हणून बघितलं सकाळी साक्षी. आमेन हालेलुया. बरकडी दुखती, गाडी कुठं बरकडी दुखायची राहत नाही. 2 जण पुढे घरात बाहेर जाते आहे ना. पुढे गेला. आमेन हालेलुया. पुढे गेलो. पुढे बरं इकडे पुढे. आमेन हालेलुया. या पट्टीस या. हालेलुया. जरा ठेवायचं. आमेन हालेलुया. काय तू साथ आहे? आमेन हालेलुया. या. आमेन हालेलुया. माईक कुठे बंद चालू माईक. हालेलुया. देश बोला. किती वर्ष काय त्रास होता सांगा. माईक जवळ जरा, तोंडा पण जरा. हा बोला बोला बोला. हा किती वर्ष झाले? काय काय दुखत होता? हा पूर्ण दुखत होतं. आणि बरकड्या? 1 महिना होऊन गेलं, पडलो होतो. हा 2 बरकड्या फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर आहे. हो. दुखत होत्या. दुखत होते. हा एक्सरे काढला का? एक्सरे काढलं. काय सांग डॉक्टरने? फ्रॅक्चर आहे म्हणून. फ्रॅक्चर आहे म्हणून. आता एक्सरे काढा. तुमच्या बरकड्या चांगल्या झाल्या. दुखतेच का आता? आता नाही. हा वाका येत होतं का? वाका बरं. हालेलुया. बेल्ट काढला का? कुठे पट्टा? हालेलुया. का देवानं बोलवलं तुम्हाला? त्याच्यामध्ये समानता आहे. आमेन हालेलुया. तो भेदभाव पक्षपात करत नाही. तुझं दुःख मला माहिती आहे, तो त्रास मला माहित आहे. आज तुझ्या त्रासामधून जात आहे. तुझा त्रास घेणारा कोणी नाही. मी एक आहे तुझा त्रास घेणारा. 2000 वर्षापूर्वी मी तुझ्यासाठी वधस्त मी गेलेलो आहे. आज तुझा त्रास मी घालवण्यासाठी वधस्त मी कपड्यामध्ये गेलो. आता कपड्यातून मी बाहेर आलेलो आहे. का? ज्या सामर्थ्याने मी बाहेर आलो त्या सामर्थ्याने मी तुला आरोग्य दिलेलं आहे. आमेन हालेलुया. हालेलुया. तो सगळ्यावर समान प्रेम करत आहे. म्हणून या त्याचा आश्रय घ्या. दुःखात दुःख आहे ते काय होतं नाही राहणार. हालेलुया. बस. आमेन हालेलुया. जय हालेलुया. आता परत काहीच बांधायचं नाही. किती रुपयाला बांधला होता? नाही ते असंच बांधलं होतं. देवाचा अंगाला घालून दिलं ते बांधला होता. अंगात काय होतं? हालेलुया. दुष्ट निघून गेला. आता तुम्हाला आरोग्य पडलं नाही? हा ताईतनं काय झालं का? झालं का? तुम्हाला जर ताईची गरज असेल, किती वय आहे तुमची? हा 33 वर्ष चालू आहे. गावाला गेला होता का नाही कधी? हा पहिल्यांदा गावाला गेला का नाही तुम्ही? पहिल्यांदा गावाला लग्नाच्या आधी गावाला गेला का नाही? त्यावेळेला काय काय दिलं आहे ना? कपडे. कपडे आहे ना, लागणारे कपडे, बॅग, चप्पल, अजून काय? जेवण. जेवण दिलं का नाही? बाजू लागणार सगळं कुणी दिलं? आईने दिलं. म्हणजे आईला माहिती की प्रवासात तुम्हाला काय लागणार आहे. बरोबर आहे का? आईला माहिती आहे ना प्रवासात काय लागणार आहे. बरोबर आहे का? किती वर्षांनी केला होता? 20 वर्षी अंदाजे 22 वर्ष केला होता. बरोबर आहे का? 22 वर्षाचा मुलगा झालाय माझा आणि मी त्याला जन्माला घातलेलं आहे. त्याला आता प्रवासात जाताना त्याला काय आवडतंय काय नाही सगळं माहित आहे आणि त्या आवडीचं आईने बरोबर दिलं होतं. बरोबर आहे का? तुमच्या आवडीचं बरोबर दिलं होतं का नाही? बरोबर आहे. परमेश्वरानं जर तुम्हाला ह्या 32 वर्षी तुम्ही त्रासात जाणार आहे, तुमचं एवढं शरीर बनवलेलं आहे,
परमेश्वरानं तुम्हाला काही दिला असता का नाही रक्षणासाठी? हो दिला असता का नाही? आईला जर कळत आहे तर परमेश्वराला कळायला पाहिजे का नाही? होय हालेलुया. याचा अर्थ की परमेश्वराला माहिती की याला काहीची गरज नाही, याला माझी गरज आहे. आमेन, हालेलुया. याला माझी गरज आहे. आता साईड टिकून गरज नाही साईड. हे साईड कुठे आहे? आवाज जरा मोकळा करा. हा आवाज. हालेलुया, हालेलुया. याची गरज नाही रे, देवाची गरज आहे, देवाची. हालेलुया. नाक बनवलंय का तुम्हाला? नाक बनवलंय का तुमचं? नाक आहे का तुम्हाला? डोळं, दात, कान आणि जीभ, बरकड्या, सगळं आहे. पोटात सगळं पाठ सगळं आहे. माझ्यासारखं हो. माहिती का? माहिती. माहिती ना कसं दिलं? याची गरज आहे म्हणून. मग ताईत का नसता बोलवलं त्याला? ताईत बनवलं असतं का नाही? बनवलं असतं का नाही? 32 वर्षी माझ्या मुलाला ताईची गरज लागणार आहे, त्याला ताईत देऊन टाका. त्यानं भेट दिली ना, एवढं सगळं बनवलं, एवढी गाठ आणलीस ना वर. हा एवढे बघू बघू आलेलं. हा एवढं सगळं हात हातावर हात असं पसर, असं दावा, असं दावा हात. हा हात. हालेलुया. ताईत केवढा आहे हो? हात मोठा आहे का ताईत मोठा आहे? हा दिसतंय का सगळ्याला? हात बनवायला वेळ लागला असेल का ताईत? हा लगेच तुळीचा काय लगेच बनत? ताईत का हात? ताईत लगेच दिला असता ना इथं वर जरा नुसतं मास वर काढला तर ताईत आहे तुझं, तर घेऊन टाका. हालेलुया. बिना धाग्याचा. ताईची गरज नाही, विकून द्या. आमेन, हालेलुया. जय येशू. ना योग्य नाम सांगून नका मानू नव्हे द्या, माळ घालून ना तप करून तप करून. हा ताईत बांधून ना पुस्तकं वाचून तुम्ही परमेश्वरच्या घरात जाणार नाही. आमेन, हालेलुया. गरज नाही, फेकून द्या. आमेन, हालेलुया. जय येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव देतो ना तुला. आता 32 वर्षी कुणाची गरज आहे? माझी. तुम्ही देवाच्या संगतीने चाला. आमेन, हालेलुया. त्यानं काठीचा साप केला. हालेलुया. त्यानं बेडकं पाठवली, त्यानं वा पाठवल्या, त्यानं ढेकणं पाठवली, त्यानं आमेन, हालेलुया 12 पिढ्या द्या, सगळ्या 10 पिढ्या, एवढ्या पिढ्या दिल्या त्यांना, एवढं लोक मारली त्याच्यावरती, एवढं सगळं केलं. आणि येताना काय दिलं? सोनं. सोनं दिलं त्याच्या लोकांना. जा घेऊ. आणि सोनं घेऊन येताना समुद्राच्या कडेला आले आणि म्हणाले, आम्हाला इथं मारायला आणलंस का? मागणं फार आलेला आहे, त्याचं सैनिक घेऊन आम्हाला मारायची संपणार, आम्ही मरणार 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 मरणार. आणि मरणाची वाट बघत बसले. आला घोडा, इथं आला, तुरा म्हणायला लागला, आता मरणार, आता मरणार. हा मरणार. ए मोशे सांग ना, इथं इथं पुरायला आणलंस का? आता समुद्रात आमची समाधी होणार. काय गो बया बाय कारण का त्याला? आता इथं आम्ही मरणार. ए मोशे का आणलंस इकडं? मोशे तटास तू बा दगडावर. ए देवा काय आवाज सांगायचं? एवढं यांच्या सोनं येताना घेऊन आले, भिकारी होते. अरे गुलामासारखे जीवन जगत होते. याचा त्रास मला बघत होता. यांच्यासाठी मी प्रार्थना केली. तू आणि मी एवढं डोंगरावर गेलो, एवढं काय तू पसंत गेलो, टाका टाकाने यानं वासरूच तयार केलं. म्हणजे हालेलुया. देवा आता तू समुद्रात रस्ता काय करणार आहे? पण ही बघ ना, माशावाने टना टना बाहेर काढण्यासारखी उड्या मारायला लागल्या. आम्ही मरणार, आम्हाला इथं पुरणार, आता फार मारणार, याचा सैन्य येणार. आणि कापणार का तलवार, चाकू सुद्धा नाही आमच्या, काठी सुद्धा नाही आमच्या जवळ. कसं मारायचं यांना? युद्ध तर कसं करायचं? ए मोशे सांग, मोशे गप्पू बा. आमेन, हालेलुया. म्हणून देवाचा सेवक नेहमी शांत असतो. आमेन, हालेलुया. देवाचा सेवक नेहमी शांत असतो. हालेलुया. कारण देवाने तुला दृष्टांत दिलेला असतो की मी तुला समुद्रात पार घेऊन जाईल, तुला नाही. तुझ्या संगतीला येतील त्यांना. हालेलुया. समजलं का? जेवढे संघ आले समुद्रात पार निघून गेले. हालेलुया. आणि जेवढे त्यांच्या संगतीला नव्हते ते समुद्रात बुडून मेले की नाही? कोण होते? फारोचे सैन्य. आहे की नाही? खरं का खोटं आहे? खोटं असलं तर मला जेवढी माग राहिली होती ना तेवढी गॅंग पाण्यात बुडून मेली. पण नावं ठेवून पण यांना देवानं रस्ता चला. थोडी गुलाबी तुम्हाला घेऊन जातो, कारण माझ्या नावात तुम्ही आला, तुम्हाला वाचवलंच पाहिजे. हालेलुया. हा म्हणून चर्चला येऊन नावात ठेवून पण लोक आशीर्वाद देत होतात का? माझी बदनामी नको रे बाबा. हालेलुया. म्हणून लोक घरात बसून, आम्ही घरात प्रार्थना केली तर आशीर्वाद भेटतो. काय चर्चला जायचं आहे? हे तसं नाही.
ते म्हणतो माझी उगाच बदनामी होईल, 4 जागेची ती पण थांबते म्हणून तुला भेटते. हालेलुया. पण ह्यो एकदम फुगून जातो मध्ये गेल्यासारखा. हालेलुया. जय येशू. एवढं पण वजन उचलू नको, अंगावरच पडल. हालेलुया. आणि लोकांना सांगायला पण लाज वाटत ना, कशानं पाय मोडला. अरे ते जिमचं वजन उचललं होतं, पायच पडलं. एवढं कशाला उचललं होतं. हालेलुया. उचलू नको ना एवढं. जय येशू. हालेलुया. म्हणून देवानं लोकांना कृपा दिली. आमेन. हालेलुया. पण तारण सगळ्यांना नाही दिलं ना. हालेलुया. तारण सगळ्यांना दिलं का नाही. ज्याने दुःखाचा वाटा उचलला, त्रासामध्ये जाऊन, सेवेमध्ये जाऊन दुःखाचा वाटा उचलला, ख्रिस्ती लोकांच्या सोबत समेट झाले, त्यांनी प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला, त्यांच्या दुःखामध्ये जाऊन त्यांनी सांत्वन दिलं. अशा लोकांना परमेश्वरनं तारण दिलं. आमेन. हालेलुया. तुम्ही माझ्या घरातले, माझ्या हृदयाचे लोक, तुम्ही माझ्या इच्छेला जगणारे लोक, मी तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय सोडणारच नाही. आमेन. हालेलुया. जरी तुम्ही दुःखात आले, तुम्ही त्रासात जीवन जगला, तरी तुमचा शेवटचा काळ हा आशीर्वादानं परिपूर्ण भरलेला असाल. आमेन. हालेलुया. मी तुला शब्द दिलाय, 3.5 वर्ष तुम्ही माझ्यावर तुमचा प्रपंच सोडून राहिला, तुम्ही आपण नाही फिरणार, तुम्ही आशीर्वादानं भरलेले होणार. आमेन. हालेलुया. आणि स्वर्गात पण तुम्ही आशीर्वादित लोक असणार. आमेन. हालेलुया. म्हणून देवाने त्याच्या 12 शिष्यांचं मरण, त्यांनी जे काही मरण सोसलं, स्तेफन, पौलुस, त्यांनी जे काही मरण सोसलं आहे तसं शरीर त्यांचं स्वर्गामध्ये ठेवलं. का? कारण ते जगासाठी पेरलेले होते आणि ख्रिस्तासाठी जिवंत असणारे लोक होते. हालेलुया. म्हणून जसं आहे तसं शरीर त्यांनी, देवाने त्याचं शरीर जसं आहे तसं स्वर्गात ठेवलं. या का? कारण तू ज्या वेळेला जाशील त्यावेळेला देवाला म्हणशील, देवा तू एवढा गोरा आहे, बायबल मध्ये सांगते की दूतासारखा मी दिसणार आहे. मग मी इथं आलो, मी जसा आहे तसाच काळा फक्त ग्रंथ असा दिसतोय जांभळासारखा. मी आहे असाच कोगळा. कसं काय देवा? तू तर म्हणाल दूतासारखा हवेत उड्या मारणार, आता मी कसा उड्या मारणार? कारण ही आपली इच्छा, तिथं जाऊन परत तू घाण करावी नाही म्हणून देवानं तुला दूतासारखा ठेवला. पण जे देवासाठी मेले ना पृथ्वी तरावर, त्यांचं शरीर आहे असं ठेवलं देवानं. का? बघा त्यांच्याकडे, त्यांनी कधीच त्यांची इच्छानं जीवन जगले नाही, ते माझ्या इच्छेनं जीवन जगले. आणि आज मी त्यांना साक्षी म्हणून ठेवले आहे स्वर्गामध्ये, तुम्हाला बघायसाठी. हालेलुया. सगळेजण स्वर्गदूत बनणार आहे. हालेलुया. का? कारण तिथं जाऊन म्हणणार चांगला दिसतो. बघ ना बाय, कसा दिसतोय ते त्याच्या घरातली माणसं, घरात आधीच गोरी, आता तर चमकतेच नसते. काय? आणि लिंबूडकर म्हणणार, मग माझ्याकडे आपण पैसाच दिलाय देवानं. कसं काय? अजून आमची पोरं बिरं तशीच सुटते ती. कळलं का? हा. जय हालेलुया. म्हणून आपल्याला देव काय करणार आहे? दुधासारखं करणार आहे. हा. कसं? गोर पान. आमेन. हालेलुया. आपल्याला त्या 12-13 सारखं नाही ठेवणार. ठेवलं तर संपलंच म्हणायचं स्वर्गात. जय हालेलुया. खरंय का? मग तुम्ही काय करणार? घेतं बघा मोर आपण कुठलं होतं तिथंच बरं होतं नाही. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा काय आहे की तुम्ही त्याचं मरण घेऊन जीवन जगता, त्यावेळेला तुमच्यामध्ये स्वर्गीय जीवन कार्य करता. आमेन. ख्रिस्ताचं मरण म्हणजे स्वर्गीय जीवन आहे आणि ते आपण परिधान केलं पाहिजे. आपल्यामध्ये तो ज्यावेळेला त्यावेळेला मरणाची यातना आपल्यातून निघून जाते. आमेन. हालेलुया. अरे मरणा तुझी नांगी फुटा आहे. हालेलुया. मी तर तुझ्यावर सत्ता गाजवत आहे. हालेलुया. म्हणून मरणाच्या पलीकडं तुम्ही नेहमी बघत जा काय आशीर्वाद आहे. हालेलुया. आशीर्वाद आहे. हालेलुया. तिची आराधना करत होतो. हालेलुया. हालेलुया. पण मला इंग्रजी येत नव्हतं, मी मराठी चालवली. हालेलुया. 1 2 3 चर्च सुद्धा मला प्रश्न काय केला, पप्पा ऐकल्यासारखं वाटतंय, खरंय का? ऐकल्यासारखं वाटतंय पण कुठं म्हणले काय कळतं, कारण सकाळीच लावलं होतं आणि लगेच मी एका तासाभरात म्हणायला सुरुवात केली. त्याने इंग्रजीत ऐकलं होतं, मी मराठीत म्हणत होतो. त्यांना भावतळ्यासारखं झालेलं, कुठं तर ऐकले पण काय ध्यानात येण्यात आले. हालेलुया. मला ते आवडतं. मी म्हणत होतो. देवाचा आत्मा कार्य करत होता. आमेन. हालेलुया. कोण काय म्हणतंय, कोण देव आपल्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे जाणणारा परमेश्वर आहे. आमेन. उभं राहा. आमेन. हालेलुया. देव आपल्या आत्म्याचा मनोभाव काय जाणणारा परमेश्वर. आमेन. हालेलुया. तू आहे असा जीवन नाही जगणार. तुझं जीवन आहे असं नाही राहणार. डोळे बंद करा. त्याच्या पत्नी पवित्र आत्मा या जागेत आहे. पवित्र आत्मा या जागेत आहे. त्याची इच्छा आहे की मला हृदय उघडायचे आहे.
मला हृदय उघडायचे आहेत, मला हृदयात जायचं आहे, मला माझ्या लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे, माझ्या लोकांचं हृदय मला बदलायचं आहे, मला त्यांची इच्छा जाणून घ्यायची आहे, मला त्यांची इच्छा जाणून, मला त्यांची इच्छा जायचं आहे, मला आज त्यांची इच्छा कॅन्सल करायची. आज मी माझी इच्छा त्यांच्यामध्ये घालणार आहे. आज त्यांच्या वेदना मी काढून टाकत आहे. ज्या वेदनेचे त्रास, ज्या वेदनेच्या त्रासामध्ये ते गेले, तो त्रास काहीच नाही, त्याच्यापेक्षा आशीर्वाद खूप मोठा आहे. हालेलुया. प्रभू तुझं हृदय आणि त्यांचं हृदय एक होऊ दे. तो आत्मिक रीतीने बोलत आहे, तो तुझा आत्मा काय सांगत आहे? ती वाणी प्रत्येकाच्या कानावरती पडू, प्रत्येकाचा तू त्यांच्या सोबत आता बोलू दे. तुझं दर्शन त्यांना होत, तुझं दर्शन त्यांना होत, तुझ्या दर्शनात ते चालू दे. टच, कळलं का? टच टच, प्रत्येकाचा तू त्याच्या बाजूला उभा राहू दे, प्रत्येकाचा सोड त्याच्या बाजूला उभा राहू दे. तुझ्या दर्शनात ते चालू दे. जाड अभिषेक त्यांच्यावर उतरू देवाच्या देवी. जाड अभिषेक प्रत्येक व्यक्तीवर जाड अभिषेक उतरू दे. नकारात्मक विचार, वाईट गोष्टी, वाईट सल्ले, वाईट विचार, वाईट शब्द जे कानावर पडले, आज पवित्र आत्म्याची वाणी त्यांच्या कानावरती पडू दे. ज्या कानाने त्यांनी वाईट ऐकलं ते आज निघून गेलेलं आहे. हे सूचना, हे सूचना निघून गेलेला आहे. मी पाहत आहोत प्रभू तुझ्या आत्मिक नेतृत्वगड या क्षणाला आत्मिक नेतृत्वगड. तो आधार हा तुझा आशीर्वाद आहे. तो आधार ते नाही, तो आधार ते नाही. या क्षणात त्यांचा आधार आशीर्वादामध्ये बदलू दे. त्याचा भेट आता या क्षणाला निघून जात आहे. काही लोकांना आरोग्य भेटत आहे, आरोग्य भेटायला सुरुवात झालेली आहे. हे सूचनावर आरोग्य भेटायला सुरुवात झालेली आहे. आरोग्य भेटायला सुरुवात झालेली आहे. हे सूचनावर आरोग्य भेटायला सुरुवात झालेली आहे. दुष्ट तुम्हाला सोडून चाललेला आहे. सैतान तुम्हाला सोडून चाललेला आहे. सैतान तुम्हाला सोडून चाललेला आहे. सैतान तुम्हाला सोडून चाललेला. आमेन, हालेलुया. सैतान तुम्हाला सोडून चाललेला आहे. तो तुमच्यापाशी राहत नाही, तुमच्या परिवारातून निघून चाललेला. लिगा याबो सेके रेबो, राखा याबो सेके रेबो. तो तुम्हाला सोडून निघून चाललेला. तुमचा आशीर्वाद मोकळा होत आहे. 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 ओ धन्यवाद ईश्वरज, धन्यवाद ईश्वरज. तुमचा आशीर्वाद मोकळा होता. तुम्ही स्वीकारा. जसा मोशेसाठी देवाने समुद्रातून त्या इस्रायल लोकांसाठी रस्ता तयार केला, आज तुमच्यासाठी परमेश्वर कृपा पुरवत आहे. एक नवीन रस्ता तयार होत आहे. रस्ता तयार होत आहे. नवीन 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 रस्ता तयार होत आहे. तुम्ही स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा. ख्रिस्ताच्या नावात स्वीकारा. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात स्वीकारा. सैतान मी तुला धमकावतो. सोड त्याचे शरीर, सोड त्याचा आदर. जा निघून येशूच्या नावात. जा निघून येशूच्या नावात. चाल, चाल, जा निघून, जा निघून. बॅग शरीर, शरीर चेक, जा निघून. एक येशूच्या नावात. प्रत्येक चेकटूक म्हणजे अंधकार शक्ती, पिढ्यानपिढीचे शाप मात्र, करणी, तंत्र मंत्र, विद्या, ख्रिस्ता प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे माझ्या देवा. निघून जाऊ दे माझ्या देवा. निघून जाऊ दे येशूच्या नावात. येशूच्या नावात निघून जाऊ दे. येशूच्या नावात निघून जाऊ दे. लिगा याबो सेकेरेबो, राखा याबोंदोला राहंदला, रिबानाला रासेकेरेबो, राडागा सेकेरेबो राहंदला, रिबाला राबा सेकेरेबो, राखा याबोला रासेकेरेबो राहंदला, रिबाबा बाला रासेकेरेबो. ओ धन्यवाद ईश्वर, हालेलुया माझा देवा. ओ धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. तू आरोग्य देतास, आरोग्य दिलेलं माझ्या देवा. आरोग्य दिले, येशूने आरोग्य दिले. येशूच्या नावात आरोग्य भेटलेलं आहे. आरोग्य भेटले, येशूच्या नावात आरोग्य भेटलेलं आहे. आरोग्य भेटलेलं आहे. येशूच्या नावात आरोग्य भेटलेलं आहे. आरोग्य भेटलेलं आहे. येशूच्या नावात आरोग्य भेटलेलं आहे. या क्षणात तुमचं शरीर मोकळं झालंय. काही लोकांना मोकळं झालंय, शरीर मोकळं झालंय. येशूच्या नावात,
येशूच्या नावात हालेलुया मध्ये देवा. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू राजा, हालेलुया मध्ये देवा. ओ धन्यवाद येशू राजा, हालेलुया. येऊन जाणार आहे आमेन, हालेलुया. परमेश्वर तुमच्याकडे तुम्हाला आशीर्वाद येऊन जाणार आहे, हालेलुया. तुमच्या जीवनात बंधन येशूने कधीच काढून टाकलेला आहे, हालेलुया. सैतान मी तुला थांबवतो. जो रस्ता लोकांना आशीर्वाद देतात, त्या रस्त्यावर जो थांबलेला दुष्ट आहे, तू त्या लोकांचा रस्ता सोड. का सोड? का सोड? सोड. सोड येशूचा. काय गो? सोड येशूचा. निघून जा. काय गो? निघून जा येशूचा. Ligaya bosse kerego rahandala ribana la raba shekerego. कुणी तर आहे, स्वप्न पडत आहे आणि स्वप्नामध्ये साप मागे लागत आहे आणि भीती काही उठून चालत आहे, उठून चालत पडत आहे. साप मागे लागतो, साप दिसतो, साप मागे लागतो. कोण आहे? हालेलुया. साप मागे लागतो, साप दिसतो, स्वप्नात साप दिसतो. हालेलुया. लिबाया से राबा शेकेरेगो राhandala. स्वप्नामध्ये साप दिसतो, भीती वाटते, साप मागे लागलेला असतो. आमेन, हालेलुया. स्वप्नामध्ये साप मागे लागतो आणि तुम्ही उठून बसता, झोप होत नाही, सारखी भीती वाटते. निघून चाललेले, निघून गेले. ए सूचना प्रभू ताप आहे. पुढे सारखं आमेन, हालेलुया, हालेलुया. डोळे बंद करा, आमेन, हालेलुया. डोळे करा, प्रभू ताप आहे. निघून प्रभू ताप आहे, येशू ताप आहे, हालेलुया. डोळे बंद करा. येशू ताप आहे, निघून येशू. ए सूचना निघून चालेल, आमेन, हालेलुया. ए सूचना, हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यावरती येत आहे, आमेन, हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येत आहे तुमच्यावरती, आमेन, हालेलुया. तो तुम्हाला स्पर्श करत आहे, हालेलुया. तो तुम्हाला कृपा पुरवत आहे, आमेन, हालेलुया. तो तुमच्या जीवनामध्ये येत आहे, आमेन, हालेलुया. मला राबा शेकेरेबो रासेकेरेबो राहा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. त्याला आलिंगन द्या, त्याचा शब्द ऐका, त्याची वाणी ऐका. ओ प्रभू ताबागे राजा, हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा, हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा. लिबा साकाराबा राखाया बुंदला राहंदला री बाबा बाला राबा सकेरेब राहंदला री बाबा बाला राबा रागौरू. महिमा तुला देतो माझ्या देवा, तुझी पवित्र शांती स्वीकारतो माझ्या देवा. हालेलुया, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा, हालेलुया माझ्या देवा. धन्यवाद येशू राजा. तू एक परमेश्वर माझ्या देवा, तुझ्या सोबत आम्हाला जीवन दिलंस. धन्यवाद देतो राजा. तू आम्हाला बोलवून घेतलंस, धन्यवाद देतो. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा, हालेलुया माझ्या देवा. याद रखोगे वही एक खुदा है, हमको ये जीवन उसने दिया है. याद रखोगे, याद रखोगे वही एक खुदा है, हमको ये जीवन उसने दिया है. उस चारगाह से हम सब हैं आए, हम दोसना के हम गीत गाए. आमेन, हालेलुया. प्रभू आम्ही तुझी आराधना करू, तुझी स्तुती करेन. आमेन. कुणी वरचं नाही, कुणी खालचं नाही. तुझ्या सोबत तुझे सर्व लेकरं माझ्या देवा समान आहेत. हालेलुया, समान आहेत माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ओ प्रभू तांबाजे माझ्या देवा, तू समान बघणारा परमेश्वर आहेत माझ्या देवा. हालेलुया. प्रत्येक वडील आशीर्वादित कर, प्रत्येक आई आशीर्वादित कर माझ्या देवा, प्रत्येक बहीण आशीर्वादित कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. तू आजपासून त्यांचा भाग तू स्वतः भा, अतिशय काळजी करायच्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, प्रार्थना ठेवायच्या पिता. हालेलुया. जय येशू. मी तुला माझा प्रभू आणि उद्धार करता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो.
माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने हो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात मागतो प्रार्थना, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. येशू येशू. जोरात ठेवा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. बसून घ्या. बस. आमेन. हालेलुया.